आमचे काका बाळासाहेब गोरगे. हो या ना, पुढे या ना, शेतकरी या की पुढे जरा. आबा या तोपर्यंत आम्हाला आला का तो हा गट आला का रे मला तुमचा गट आला का सरपंचाला उभा ठेवला नाही. हा रस्ता अडवण्यात काही इंटरेस्ट नाही, बरोबर आहे. त्या पूर्वीच्या चुका आहेत. आता आम्ही काय म्हणतो की ह्याच्यातून कुठंतरी सामंजस्याने नॅशनल हायवेनी ह्याच्यातलं थोडंफार मान्य करावं. आम्ही शेतकरी मान्य करतो आणि त्याप्रमाणे ह्याच्यातून जे काय आहे, आता समजा ह्याच्यामध्ये जर तफावत येतात नकाशा आणि जो तुमचा तक्ता तुम्ही मार्किंग ह्या दोन्हीपैकी कोणतं तरी एक खरं धरलं पाहिजे. तर साहेब बरोबर आहे का माझं मी हा नकाशा तरी खरा धरला पाहिजे किंवा तक्ता तरी पाहिजे. आता तुम्ही मार्किंगची नोटीस पाठवताना तुम्ही आम्हाला काय पाठवलंय की 12 त्या नोटीसमध्ये 12/7च्या तक्त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला संपादन क्षेत्राचं मार्किंग करू. संपादन क्षेत्र म्हणजे आता ह्या माणसाचे एवढे गुंठे जातात, ते गुंठे जातात एवढं सगळं आम्हाला दाखवून ऐकून घ्या. यांची नोटीस आहे, संपादन क्षेत्राचं मार्किंग तुम्ही करणार. संपादन क्षेत्र मीन्स तिकडे तुमचा 20 मीटरचा रोड कुठपर्यंत आला, तिथून ते 4 पॉईंट आम्हाला दाखवावे. त्याचं अंतर आम्हाला सांगायलाच पाहिजे. प्रत्येक गटातच आम्हाला दाखवावं, त्याचं अंतर सांगा. नाही ऐक, 2 मिनिटं थांबा माझी. आता तुम्ही जे 4 पॉईंट आहेत ते आमचे 4 पॉईंट द्या. तुमच्या मध्ये काय म्हटलेलं आहे साहेब, नोटीस आहे का कुणाचं? तुम्ही संपादन क्षेत्राचं मार्किंग करू. तुम्ही एका बाजूचं मार्किंग करण्याचा अर्थ आहे का? नाही. मागच्या वेळेस साहेब तुम्हाला आधी की रस्त्याच्या मध्ये तुमचा 20 मीटरचा रस्ता कुठं आला ते दाखवा. साहेब तुम्ही पण आम्हाला म्हणले होते, शेवटपर्यंत आम्हाला म्हणले होते आम्ही सगळं झाल्यावर दाखवू. तुम्ही आम्हाला दाखवलं नाही, तुम्ही निघून गेले, आम्ही गेले. आता मार्किंग मीन्स काय आहे की तुम्ही रस्त्याचा मध्य कुठं धरून तो 20 मीटरचा रस्ता कसा धरला आणि हे जे तुमचं अंतर आहे हे काय साहेब तुम्ही मोजलं. साहेब तुम्ही पण काय मोजलं, हे अंतर तुम्ही आमचं जे क्षेत्र घेताय ते अंतर आणि 12/7च्या टप्प्यातलं अंतर ह्याच्यातलं तफावत असणे तर तो शेतकरी कसं मार्किंग. जगताप साहेब बरोबर आहे का माझं? आता करायचं आपलं काय, आम्ही पत्र द्यावं साहेब, याच्यामध्ये हेच तुम्ही वाचा, हे तुम्ही वाचा. आमच्या संपादन क्षेत्राचं मार्किंग करण्यासाठी काय म्हणतो आता इथून मागे 4 वेळा आम्ही तुमच्या खात्यातून मार्किंग पहिल्या मार्किंगच्या दिल्या त्या लांब दिल्या गेल्या तुमच्याशी मागणी आहे की आम्हाला त्या प्रत्येक गटात दाखवलेलं नाही. बरं का, प्रत्येक तुम्ही नव्हता त्या मीटिंगला, कलेक्टर साहेबांच्या मीटिंगला तुम्ही नव्हता साहेब, तुमचे बाकीचे साहेब होते, तुम्ही नव्हता. तिथं काय ठरलं, आमचा अर्ज आहे, ऐकून घ्या, आमचा अर्ज आहे. आम्ही काय सांगितलं की आमच्या प्रत्येक गटामध्ये आमचा गट किती रुंदीचा आहे आणि त्यात संपादन किती होते हे आम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही आमचं म्हणणं आहे, आमचं तुम्ही 8 गुंठे घेता आणि आम्हाला तुम्ही पैसे 5च गुंठ्याचे द्या. बघा, मला आता त्या मीटिंग मधलं एवढं मी सोपं क्लिअरली काय सांगतो. त्यावेळेस केलेली मार्किंग ही लांब होती. त्यावेळेस फक्त प्रत्येक गटाच्या बांधाला मार्किंग एवढं फक्त बोलणं झालं की आता गटवाईज घेऊन तुम्ही लांबी रुंदी त्याचं चेक होतं ऐकावं त्याचं चेक होतं आणि तुम्ही घेतलं की त्याने क्षेत्रातली जागा येते ह्याचं आपण हिशोब दिला पाहिजे. ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐका. ही जे तुम्ही म्हणताय ना, ही कारवाई ऑलरेडी 2018 पर्यंत पूर्ण झालेली आहे.
म्हणजे कुणाचं किती संपादन होतंय अवॉर्डमध्ये सगळं आहे त्याप्रमाणे या नकाशा तयार केल्या 2018ला या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळी सुपर निमतान्यामध्ये आणि सुपर निमतानाप्रमाणे त्या तक्त्याप्रमाणेच हे नकाशा तयार केला आहे आणि त्याच्यावरूनच ते क्षेत्र वगैरे त्यावेळी दिलेलं आहे. आता आपल्याला काम करायचं फक्त मार्किंग करायचं आहे. संपादन जे काही रोडचं आहे 60 मीटरचं झालेलं त्याच्यामध्ये कुठं 24 आहे कोणत्या साईडला कुठं 36 आहे असं आपल्याला 60 मीटरचं तो हायवेचं मार्किंग करायचं आहे. मागच्या वेळेला 9 जानेवारी 2025ला आपण मार्किंग केलं होतं. तुमचं म्हणणं आलं की ते खूप 500 मीटरवर केलं तर आपण आता 100 मीटरवर करू. पण तुम्हाला तर रस्त्याचा काय का 2 मिनिट आहे 100 नाही आम्हाला प्रत्येक गटात लागणार. गटात आमची मागणी 2 मिनिटं आहे का. आता आपल्याला 60 मीटर जे काय आहे कोणत्या साईडला 24 आहे कोणत्या साईडला 36 आहे हे एकूण 60 आपल्याला करायचं आहे. म्हणजे रस्त्याचं एकूण संपादन क्षेत्र जे आपला जो रस्ता आहे तो 60 मीटरचा आपल्याला दाखवायचा आहे. एवढंच त्यावेळी लांबला पुन्हा होते असं तुमचं म्हणणं होतं. आता आपण जवळजवळ पुन्हा करून घेऊ आणि ऐका 2 मिनिटं ऐका. तुम्ही याप्रमाणे मार्किंग बघून घ्या समजून घ्या. तुम्हाला त्याच्यात काय तक्रार वाटली किंवा हरकत वाटली तर तुमचं तसं म्हणणं लेखी स्वरूपात तर द्या. आपल्या काय लगेच ताबा आम्ही घेत आहे का नाही आहे फक्त मार्किंगची कारवाई करूया. तुमचं आम्ही लगेच ताब्यात घेतलं आणि काम चालू केलं असा विषय नाही. म्हणजे एक स्टेप आहे ना ही पूर्ण होईल आमच्याकडून. तुम्हाला त्याच्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्यावेळी तुम्ही परत आम्हाला कळायचं. ऐका आता ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत 8 ते 10 वेळा आम्ही स्वतः तुम्हाला दिल्या. तुम्ही त्या हरकतीचं निराकरण करायला पाहिजे होतं तर तुम्ही त्या हरकती SLO 17 मॅडमकडे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या. त्यांनी त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या हरकती दिली. त्याच्यावर आम्ही म्हणजे तुमच्या आता बॉसलाच आम्ही त्या हरकती दिल्या. म्हणजे तुमचे जिल्हा अधीक्षकपेक्षा जिल्हा कलेक्टर हे मोठेच त्यांच्याकडेच आम्ही त्या हरकती दिल्या. मग त्या हरकतीप्रमाणे आता तुम्ही जे बोलताय साहेब हे मला थोडंसं समजून द्या की ह्याच्यामधलं कोणत्या क्षेत्राचं तुम्ही मार्किंग करा. तुम्ही काय सांगितलं साहेब मी शिरत नाही फक्त चुकलं वापरलं थोडंसं कारण आम्ही 12 वर्ष झाले. आम्हाला एक तर तुम्ही हे मान्य करताय का हे मान्य करताय एवढं दोन्ही सांगा. याच्यावरूनच हे तयार झालेलं ह्याच्यात तफावत कसं आहे ह्याच्यात तफावत म्हणजे हा नकाशा तयार झालाय म्हणून हे तयार झालंय. ऐका किती क्षेत्र ना जाते ह्याच्यात तुम्हाला आम्ही बऱ्याचदा विनंती केली बऱ्याचदा की बाबा साहेब हे तुम्ही तपासा आणि हे चुकलेलं आहे चुकीच्या आधारे तुम्ही मार्किंग करू नका. जिथं चुकलंय तिथं मार्किंग करू नका. तिथं तुमचं बरोबर आहे तिथं मार्किंग करा. तुम्ही म्हणताय तर चुकलंय. सुपर निमताना हा जिल्हा अधीक्षकनी केलेला आहे. उप अधीक्षक त्याच्यावर तपासण्याची कारवाईसाठी आम्हाला कुणाचं पत्र आलं नाही. आम्ही ही मोजणी आमची आता 6 रिट पिटिशन कोर्टात दाखल आहेत. 6 रिट पिटिशनद्वारे आम्ही ही मोजणी चॅलेंज केलेली आहे. उच्च न्यायालयाने तुमची ही मोजणी आणि 12चा तक्ता हा कुठेही ग्राह्य धरलेला नाही. त्याच्या आधारे कुठेही तुम्हाला निकाल दिलेला नाही. आता तुम्ही काय करताय पोलीस प्रोटेक्शन घेताय किंवा आम्हाला थोडंसं प्रेशराईज करून जर तुम्ही ताबा घेणार असता तर ही गोष्ट चुकीची होती. ताब्याचा विषय नाही आहे. साहेब मी सोपा विषय सांगतोय का ताब्याचा विषय नाही आहे आणि कोर्टाच्या उच्च न्यायालयानं सुद्धा मार्किंग करून घेण्याबद्दल आदेश दिलेले आहेत. ताब्याचा विषय नसेल परंतु मार्किंगचा तर आहे. एक 2 मिनिट आहे का. तुम्हाला ही मोजणी मान्य नाही आहे तर तुम्ही कोर्टात चॅलेंज केले म्हणता तसं आम्हाला स्टे ऑर्डर आणा आम्ही थांबून टाकतो. ह्याच्यात काहीच करणार नाही. स्टे ऑर्डर आणा काय आजचं कारवाई बघा कारवाई पहिली जी झालेली त्याच्यात फक्त लांब लांब आपण ऐका ना साहेब तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही 12 तास दिलाय ना त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करा. त्याप्रमाणे ऐका त्या आकड्याप्रमाणे तुम्ही साहेब मार्किंग करा. उदाहरणार्थ एकच गट सांगतो. उदाहरणार्थ हा 388 388चा फ्रंट जर तुम्ही मोजला तर 21 मीटर हो साहेब थोडं लक्षात घ्या. 21 मीटरचा फ्रंट आता रस्ता 20 मीटर तुम्ही जाता. हा रस्त्याचा दुतर्फा गट आहे. या गटाचं संपादन साहेब किती व्हायला पाहिजे 840 बरोबर आहे का सर 840. आता ह्या शेतकऱ्याला पैसे दिलेत 674. 674 जे तुम्ही अवॉर्ड आणि त्याची 116 किंवा 3 गुंठा 2 गुंठे जे जास्त घेतात ती जमीनही साहेब यांनी तुमची उपजिल्हा झाल्यानंतर आणि क्लिक केली. त्या
त्या जागेचंही तुम्हाला दाखवतो. ती जागा आहे अशी 5 मीटरमध्ये. ही कोर्टाने 1 महिन्याच्या आत परत द्यायला सांगितलं. आजपर्यंत ती जागा आम्हाला परत दिलेली नाही. मग आता तुमच्या मोजणीच्या आधारे जर तुम्ही एक कोणतं ग्राह्य धरता तेवढं सांगा. हे ग्राह्य धरणार तर हे ग्राह्य दोन्ही एकच आहे. नाही. आमचं म्हणणं आहे तुम्ही तपासा तुम्ही. हा 2 मिनिटं माझा ऐकता का? तुम्हाला सगळं समजतंय. आमच्यापेक्षा पण जास्त नॉलेज आहे बरं का. तुम्ही कोर्टात सुद्धा केस फाईल केलेली आहे. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला याच्यावर हरकती आहेत या नकाशावर मोजणीच्या, तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला स्टे ऑर्डर आणा. आम्ही गपचूप थांबतो. अहो तुम्हाला आम्ही हरकती ऑलरेडी दिलेल्या आहेत ना साहेब. या हरकती आमच्याकडून नाही झालं. तुम्हाला आम्ही हरकती याच्या अगोदर आम्ही तुम्हाला 5-7 वेळा दिलेल्या आहे. आम्ही ऑलरेडी तुमच्या हरकती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्या. बरोबर आहे. मग वरिष्ठ कार्यालयाने निराकरण करावं. त्याच्यावर आम्हाला कोर्टाने आदेश काय दिले? 2 मिनिटं ऐका. कोर्टाने आदेश आम्हाला मार्किंग करून घेण्याबाबत दिलेले आहेत. हा ताब्याचा विषय नसेल, आता आम्ही ताबा घेणार नाही आहे. फक्त जागेवर आम्ही मार्किंग करतोय, त्या तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कोर्टात सुद्धा केस झाला, तुम्ही स्टे घ्या ना, तुम्हाला जर वाटलं असेल तर. साहेब भाग सांगू का हो साहेब आम्हाला बाबा 12 वर्ष हे चाललंय. पहिल्यांदा आहे ना मार्किंग समजून घ्या. ऐकून घ्या साहेब. त्याच्यानंतर तुम्हाला मान्य अमान्य हा विषय बघा. तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहे. सामोपचाराचा एक भाग त्याच्यामध्ये वेगळा आहे. तर आम्ही पण 12 वर्ष मोजणीवाले बघतो, 12 वर्ष कोर्ट बघतोय, वकील पाहतोय, सगळं पाहतोय आम्ही. इथलेही लोक काय पुढे जायला ते मी पडणार नाही. तुमचे मोजणीवाले वेगवेगळे बोलले हे त्यांनी तयार केलं ना की आमच्यात एकच सोन्याच्या अंगठ्या घालून घेते. ते हे आम्ही मी त्याचा साक्षीदार आहे. बरं काय तुम्हाला काहीच नाही वाटलं आता हे मी तुम्हाला सांगतो. फक्त आता आपण काय करू, जसं आम्ही गावगाड्यात सामोपचाराने घेतो ना त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला न्या. मग कुठली एक बाजू टाका, पण जेणेकरून आमचं नुकसान होणार, आमच्या पैशाचं नुकसान होणार नाही. आणि आमचं नुकसान होण्यामध्ये तुमचं काही एक विरुद्ध असला तर मग आजच मोजू नका. दोन्ही बाजू सांगतो तुम्हाला. थोडंसं नुकसान होऊ द्या पण आधी नुकसान होतं. नाही, नुकसान व्हायलाच नाही पाहिजे. तुमचा मोबदला तुम्हाला तर तुम्ही आहे ना, आम्ही आज ताबा घेतला असं म्हणणार का? तुम्हाला आजच ताबा घेतो, तुमचा बोटं काढून घेतो, गेला आज ताबा घेऊन घेतो. पण बरोबर काय नाही तसं साहेब तुमच्या ऑफिसला तुम्ही आता आम्ही तुम्हाला हे तुमचं ऐकून थकलो. तुम्हाला हरकत दिल्यानंतर तुम्ही वरिष्ठ ऑफिसरांना विचारायला पाहिजे होतं. ऐका, ह्या गटामध्ये तुम्ही 2 गुंठ्यावर जमीन तुम्ही आता मार्किंग करणारे ह्या शेतकऱ्याची 2 गुंठ्यात जमीन फुकट घेताय. आज 3D न करता बाकीचं न करता तुम्ही जमीन फुकट आज तुम्ही मार्किंग करायला आला. आम्ही कसं मार्किंग करू? त्यातले जेवढे प्रश्न तुम्हाला सुटतील ना तेवढा सोडलेला प्रयत्न करा. प्रयत्न करा. नाही हे प्रयत्न चालतात सोडूनच घ्या. हो का? प्रयत्न करा का? 1 वर्ष 12 वर्ष अशी प्रयत्न करा. उदाहरणार्थ आम्ही घर तपासून घेऊ. आता हे जे अधिकारी आहेत, मोजणीचे अधिकारी, हे उच्च अधिकारी आहेत. हे पुण्यामध्ये बिल्डिंगची कामं अगदी स्क्वेअर फुटात करतात. अशोक मोरेंचा गट आम्ही तपासला सुरुवातीचा. बघा, ही मोजणी आणि तुमचा तक्ता ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत. तुम्ही तफावत करताय, मग तुम्ही एक तर तुम्ही ह्या तक्त्याप्रमाणे करा. ह्या तक्त्याप्रमाणे करायला आमची काही हरकत नाही आहे. 12/7च्या तक्त्याप्रमाणे तुम्ही जे मोजणी नोटीसमध्ये आम्हाला नमूद केलं की ह्या तक्त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करणार. मग ह्या तक्त्याप्रमाणे तो रोड 70 मीटरचा येऊ, 80 मीटरचा येऊ, किंवा तो रोड 50 मीटरचा. आलं का लक्षात? तुम्ही ह्या तक्त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करावं. बरोबर आहे का माझं? साहेब काय म्हणते ते ऐकू. साहेब तुम्ही सांगा जरा बरं का. नोटीस 12/7ला जर ह्या गटामध्ये तुमच्या जेवढं क्षेत्र दिलंय तेवढ्यालाच तुम्ही मार्किंग करायचं. आणि तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही शेतकरी आहात. कायदेशीर आम्हाला अहो स्टे घ्यायला साहेब, अहो आम्हाला अक्षरशः शेतकरी मंडळी आहे, 1-1, 2-2 गुंठ्यावाले आज खायला सगळेजण इच्छित आलेले. आज ऐकून घ्या, तुम्ही शेतकरी आहे. आज प्रत्येक जणाला जर तुम्ही हायकोर्टात पाठवणार असला, लाखो रुपये खर्च करणार असला, ऑलरेडी गेले. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः हे तुम्ही मांडा ना. थोडं काही कमी जास्त तुम्ही आज मला तुम्ही सांगा. हो सर, तुम्हाला ऐका सर्वांना
जानेवारी 2025ला ऑलरेडी मार्किंगचं काम झालंय. आपल्या कलेक्टर साहेबांच्या समोर मिटिंग झाली, त्यावेळी एवढा विषय होता की लांब लांब आम्हाला पुन्हा दाखवल्या, ते आम्हाला मान्य नाही, तुम्हाला जवळजवळ पुन्हा पाहिजे. आणि त्याप्रमाणे पूर्ण तुम्ही द्या आणि तिकडचं आणि इकडचं मार्किंग आम्हाला बरं कसं हे सगळं मार्किंग द्या बरं का साहेब. आम्हाला मार्किंग म्हणजे रस्त्याचं तिकडचं पण आणि इकडचं दोन्ही बाजू. नाही 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 शक्य नाही, शक्य नाही. तुम्ही जर हे बघा हो साहेब, तुम्ही नॅशनल हायवेची बाजू घेताय, आम्ही तसं नाही. आमचं संपादन क्षेत्राचं हो साहेब, संपादन क्षेत्राचं मार्किंग द्या आम्हाला बस, बाकी नाही आम्हाला काय म्हणायचं. बरोबर आहे, संपादन क्षेत्राचं मार्किंग द्या. तुम्ही व्यवस्था कशाला हो नाही ठरलं तसं. आमचा अर्ज दाखवू का तुम्हाला? दाखवू का अर्ज? नाही नाही दाखवू का? अहो संपादन क्षेत्राचं जगताप साहेब संपादन क्षेत्राचं मार्किंग याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? संपादन तुमचं आमची जमीन कुठे आणि तुम्ही संपादन हे 8 गुंठे कुठे केले हे तुम्हाला दाखवायचंय. हा हे दाखवायचंय तुम्हाला. तुम्ही एक बाजू दाखवू शकत नाही आमची. हा नाही दोन बाजू नाही शकत. हा नाही थांबा जरा 2 मिनिटं आता लय जर मुद्दे आम्हाला तुम्ही संपादन क्षेत्राचं सगळं मार्किंग दाखवा, हीच आमची विनंती आहे. आम्ही तुम्हाला एक संपादन झालेलं आहे. अहो तुमचं ऐका साहेब 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 ऐकून घ्या. हा तुमचा 20 मीटर रोड धरला तुम्ही तुमच्या बॉसनी. ऐका 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 हा रेकॉर्ड प्रमाणे ऐका नाहीये. हा रेकॉर्ड प्रमाणे रोड कुठं येतो ते तर आम्हाला कळायला पाहिजे ना. आता बघा 2008 मधून ही कारवाई चालू आहे. 2008 मधून तुम्हाला मान्य झाल्यामुळे बऱ्याच वेळा मोजण्या झाल्या, 11ला झाली, 9 झाल्या ना. तर शेवट आपला कोर्टाची पेपर निघताना पाहिजे. पेपर निघताना झाला म्हणजे तो अंतिम आहे, त्याच्यावर आपल्याला फक्त ह्या बोर्डचं मार्किंग दाखवायचं आहे. मागच्या वेळी ही कारवाई पण झाली मार्किंगची, लांब लांब दाखवलं गेलं. तुम्हाला आता जवळजवळ आम्ही पुन्हा दाखवतो. ऐका ना साहेब, संपादन क्षेत्राचं मार्किंग करणारे तुम्ही संपादन क्षेत्राचं मार्किंग करत आहात, त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्व दाखवावं लागेल. तुम्हाला आम्हाला सगळं दाखवावं लागेल. आता पहिलं कसं केलेलं इथे तिथे असं जगताप साहेब हा विषय तुमचा नाही. हे क्षेत्रफळ वगैरे नाही, आपल्या मीटिंग मध्ये ठरलं नाही, फक्त जवळजवळ कोण करायचं. म्हणतं झालं साहेब? झालेलं नाहीये. तुमच्या हायकोर्टाने ही मोजणी मान्य केली म्हणून दाखवा. हायकोर्टात असं तुम्ही ऑर्डर मध्ये नमूद दाखवा की ही मोजणी मान्य केली. मार्किंग करण्यासाठी त्यासाठी आम्ही आलोय, करायचंय. त्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. मार्किंग मी लेखी स्वरूपात विचार मांडला. तुमचा 12/7चा तक्ता उच्च न्यायालयाने मंजूर केलेला नाही, त्याच्या आधारे कोणताही निकाल दिलेला नाही. उच्च न्यायालयाने मार्किंग करण्यासाठी सांगितलं. त्याच्यामध्ये मग मार्किंग तुम्ही करा ना, चारी बाजूनी करा ना. तुम्ही एक बाजूनी का मार्किंग करता? बाजूने कुठे करताय? मग ह्या बाजू रस्ता तुमचा दाखवा ना. तुमचा मूळ रस्ता कुठे आहे, संपादन किती झालं हे तर दाखवायला पाहिजे ना तुम्हाला. हा तुम्ही नाही नाही हे साहेब चुकीचं बोलताय. आपल्याला हे चुकीचं बोलताय. हे झालेलं आहे, मॅनेज झालेलं आहे. आपल्याला ही पूर्ण आम्ही दाखवणार आहे तुम्हाला. नाही. मागच्या वेळी लांब लांब दाखवलं म्हणता, आम्ही जवळजवळ दाखवू. अहो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुमचा फरक आहे. आम्ही तुम्हाला कंप्लेंट करतो ना आज. तुमच्या 35 गटांमध्ये फरकच आहे ना. हा सुपरविंटर आमच्या बॉसने केलेला आहे, लक्षात घ्या. साहेब आम्हाला तुम्ही संपादन क्षेत्राचं पूर्ण मार्किंग दाखवा, एवढीच आमची तुम्हाला विनंती. संपादन क्षेत्राचं पूर्ण मार्किंग दाखवा आम्ही दाखवतो आणि मार्किंग. एवढीच आमची विनंती. पूर्ण मार्किंग हो 388 गट घ्या. हात पहिला घ्या, हात पहिला घ्या. चला. आपल्याला आपल्याला काम करायचं. आपण एक सुरुवात कुठून करायची ना, थोडं काम मला संपादन क्षेत्राचं मार्किंग पलीकडचा रस्ता जुना रस्ता 20 मीटरचा
रोड प्रशासन हे हायवे रोडचं काम करणारच आहे, हो. परंतु ते करत असताना जे बाधित किंवा संपादित करणारे जमीन मालक आहेत याचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. परंतु तुमच्या आता नेमक्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत, जे चुकीचं भूसंपादन झालंय ते दुरुस्त करून लवकरात लवकर दुरुस्त करून उच्च न्यायालयाने जी सूचना केली त्याप्रमाणे दुरुस्ती करून 46 गटांमध्ये आम्हाला परत जमिनी करून डिलीट केलेल्या जमिनी परत केल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे. अद्यापही 12 वर्ष लोटून देखील भूमी अभिलेख खातं चुकीच्या मोजण्या करतोय. शेतकऱ्याची 5 गुंठे जमीन दाखवतोय आणि त्याची 7 गुंठे जमीन घेतोय. ह्या सगळ्या मोजणीचा हिशोब केला तर आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे तक्रार करतोय. ह्या तक्रारीचं निवारण कोणीही आमचं करत नाही आणि पोलीस प्रशासनाच्या दमाप्रमाणे हे आमच्या जमिनी ताब्यात घ्यायची आम्हाला भीती निर्माण झालेली आहे. तुम्हाला या भूमी संपादन झालेली जी काही रक्कम आहे ती काय मिळाली का? ह्याच्यामध्ये आम्ही 50-55% शेतकऱ्यांनी जे चुकीचं भूसंपादन झालेलं आहे 66 मीटर क्षेत्रामधलं आमचं भूसंपादन केलेलं आहे आणि ते 66 मीटरमध्ये भूसंपादन केलेलं प्रशासन हे 60 मीटरमध्ये दाखवतंय. म्हणजे उदाहरणार्थ 6 मीटर बाहेरच्या जमिनीचं खरेदी खत ॲवॉर्ड सगळे ॲवॉर्ड 3D नोटिफिकेशन केलेले आहे ते आम्ही रद्द करून मागतोय. बऱ्याचदा तालुक्याचे आमदार साहेब राहुलदादा कुल यांनी वेळोवेळी बैठका घेऊन राहुलदादा कुल साहेबांनीही हा प्रश्न अगदी व्यवस्थितपणे माहिती करून घेतलेला आहे. राहुलदादा कुलही वेळोवेळी प्रशासनाला हेच मागणी करत आहेत. त्या बाहेर घेतलेल्या रस्त्याच्या उत्तर बाजूला घेतलेल्या 6 मीटर जागा तुम्ही शेतकऱ्यांना त्या रद्द करून द्या आणि त्या जागा ते 5 मीटरमध्ये दाखवतात. हा मूळ मुद्दा हा आहे. उच्च न्यायालयात बऱ्याचदा यांनी खोटी कागदपत्र सादर केली आहेत. त्या संदर्भात आम्ही 8 ते 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकाला हायकोर्टात जाणं शक्य नाही. जेवढे 8 ते 10 शेतकऱ्यांनी आता ह्या मोजणी विरुद्ध किंवा ह्याच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात रीट दाखल केलेलं आहे. उच्च न्यायालयाने सन 2018मध्ये रीट पिटिशन 47-48मध्ये दिलेल्या निकालाची कोणतीही पूर्तता यांनी केलेली नाही. त्या संदर्भात 255/2019 कंटेम्प्ट पिटिशन आम्ही यांच्या विरुद्ध दाखल केलेला आहे. म्हणजे हा मॅटर आता कोर्टामध्ये आहे. प्रलंबित आहे. कोर्टाचा काय निकाल वगैरे काय अजून काय तसं? कोर्टाने अजून त्यांना कोणतीही मार्किंगची कार्यवाही करा असं सांगितलंय, पण हे चुकीची जर मार्किंगची कार्यवाही करत असले, तुम्ही आता ऐकलं रस्त्याच्या एकच बाजूला मार्किंग करतायत. संपादन क्षेत्राचं मार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलं पाहिजे. संपादन क्षेत्र व्यवस्थित दाखवलं पाहिजे, त्याची लांबी रुंदी सांगायला पाहिजे. असं न करता 500 मीटरवर गेल्या वेळेस मार्किंग केलं. शेतकऱ्यांना जाणून बुजून टाळतायत. ज्या शेतकऱ्यांच्या 5 गुंठे जमिनी घेतात दाखवताना 3च गुंठ्याचा मोबदला देतात. असं हे प्रशासन आमच्या जवळजवळ 80 गटातील शेतकऱ्यांना हे फसवत आहे. हा जो मॅटर चालू आहे किती दिवसापासून चालू आहे? हा सन 2011 पासून चालू आहे. सन 2011 साली आम्ही सुरुवातीला उच्च न्यायालयात 79-54/2011 असं रीट केलं होतं. त्याचा निकाल 2013 साली लागलेला आहे. त्याच्यामध्येही तो निकाल आमच्यासारखा लागलेला आहे. पुन्हा आम्ही 2014 साली रीट पिटिशन दाखल केलेलं होतं हे यांच्या चुकीच्या कामानिमित्त. त्यातही 2018 साली कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्या कोर्टाची कोणतीही अंमलबजावणी हे व्यवस्थितरित्या करत नाही आहेत. त्यामुळे आम्ही 2019 साली कंटेम्प्ट पिटिशन 255/2019 असं आमचं दाखल आहे सर्व शेतकऱ्यांचं. म्हणजे कोर्टात आमचा हा या प्रकरणासंदर्भात दावा चालू आहे. मग आता किती लोक आहेत कोर्टामध्ये? कोर्टामध्ये साधारणतः 6 सेपरेट गटातल्या शेतकऱ्यांनी रीट केलेला आहे आणि कंटेम्प्ट पिटिशनमध्ये आम्ही जवळजवळ 30-40 शेतकरी आहोत. तुमची मागणी एवढीच आहे की प्रशासनाने जेवढी एकवर केलेली भूमी रस्ता केलेली ही आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप गरजेची गोष्ट आहे. 100% रस्ता हा झाला पाहिजे. योग्य पद्धतीने आमचं संपादन करून त्यांनी ताबडतोब रस्ता तयार करावा. आता सांगायचं एवढंच वाईट वाटतं की ह्यांनी पूर्ण आमच्या क्षेत्रामध्ये भांडगाव हद्दीमध्ये 4 किलोमीटरमध्ये पूर्ण रस्ता 2013 सालीच पूर्ण केलेला आहे.
रस्ता त्यांचा कुठंही बाकी नाही आहे. आमच्या शेतात त्यांनी पूर्ण केला आहे. टोल त्यांचा चालू आहे. त्यांचं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. पण आता जाणून बुजून आमच्या उर्वरित जमिनीमध्ये ताबा कसा घालायचा हा प्रयत्न चालू आहे. आम्ही रस्त्याचं काम त्यांचं बंद आहे असं कधी अद्यापपर्यंत झालेलं नाही. त्यांचा रस्ता पूर्ण झालेला आहे. इतर ठिकाणी इतर गावात जर तुम्ही पाहिलं तर त्याप्रमाणे त्यांनी रस्ता केलेला. त्यामुळे रस्त्याला आम्ही आडवं येतो हे चुकीचं आहे. आपण परत विषय केला. क्षेत्र आता ह्या उदाहरणार्थ हा 388 गट कसं आहे, रुंदी आहे 21 म्हणजे 40 मीटर रस्त्याच्या उत्तर 840 क्षेत्र घ्यायला पाहिजे. बरोबर आहे कसं एकच गट असं घेतात 674 सादर करा. आणि आता क्षेत्र आता त्यांना ते दाखवलं तर त्यांचं भांडं उघडं होणार आहे ना. आता 21 मीटर दाखवलं, 40 मीटर दाखवलं, त्यांचं भांडं उघडं होणार आहे. ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही मागणी करता. कोर्टाने काय सांगितलंय किंवा कोर्टाने ही जी मोजणी आहे कोर्ट कमिशन आता ही जी निघताना मोजणी झाली आता माझ्याकडे ऑर्डर आहे कोर्टाची, तर त्याच्यामध्ये 12/7चा तक्ता मान्य त्याच्या आधारे कोणताही निकाल दिलेला नाही. हे चाने काय म्हणतात, त्यांना दाबायचं हे कॅल्क्युलेशन एरर दाखवतात. हे म्हणतात कॅल्क्युलेशन एरर झाला त्याच्यामुळे दाखवता येत नाही. कोर्टाने सांगितलं 1 महिन्याच्या आतमध्ये वर्तमानपत्रात त्या जागा प्रसिद्ध करा. 46 गटात घोळ केला. त्या 46 गटातल्या जागा पेपरमध्ये नोटिफिकेशन करून तुम्ही 1 महिन्याच्या आत त्यांना ताबा द्या. अद्यापपर्यंत ताबा नाही दिला. कॅल्क्युलेशन एररमुळे 10 एकर. आता आम्ही तुम्हाला कागदपत्र दाखवू शकतो. तुम्ही इकडे या जरा. हल्ले 17 तारखेला पार्किंग करण्याचे सुरू झाले. आज रेल्वे रोडच्या प्रशासनाच्या वतीने आणि पुणे अभिलेख यांच्या संदर्भामध्ये आज काही अधिकारी भांडगाव या ठिकाणी आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे पार्किंग करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. तर या संदर्भामध्ये थेट आपण शेतकऱ्यांसंग संवाद साधणार आहोत. जे अरिमावले काय नक्की भांडगावमध्ये काय चाललेलं आहे या ठिकाणी काय सांगाल सर? 2011 पासनं भांडगावच्या चुकीच्या भूसंपादनाविरुद्ध आम्ही सर्व शेतकरी आम्ही उच्च न्यायालयात विभागीय आयुक्त कलेक्टर यांच्याकडे दाद मागवतो. कलेक्टर साहेब विभागीय आयुक्त साहेब यांनी कोणतंही आम्हाला निराकरण न केल्यामुळे आम्हाला नाईलाजाने उच्च न्यायालयात रीट दाखल करावं. त्या रीटप्रमाणे मूळ रस्ता पुणे सोलापूर रस्ता मूळ हा 20 मीटरचा असताना भूसंपादन मंडळ किंवा संपादन अधिकाऱ्यांनी हा मूळ रस्ता 30 मीटरचा दाखवला. त्या गोष्टीच आम्ही उच्च न्यायालयात त्यांना विरोध केला की बाबा मूळ रस्ता 20 मीटर असताना रेकॉर्ड 20 मीटरचा असताना तुम्ही रस्ता 30 मीटर गृहीत करून तुम्ही संपादनाची प्रक्रिया करता कशी. त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयाने सन 2013 साली आम्हाला निकाल दिलेला आहे. त्याप्रमाणे नव्याने सर्व भांडगावमधील 77 गटांची मोजणी होऊन 77 गटांची सगळी मोजणी होऊन मूळ रस्ता 20 मीटर असल्याचे 2013 साली झालेल्या मोजणीमध्ये निष्पन्न झालेले आहे. म्हणजे मूळ रस्ता 30 मीटर गृहीत करून हे त्यांनी पूर्वीचं भूसंपादन केलं. त्यानंतर दुतर्फा असणाऱ्या 5-5 मीटरमध्ये नॅशनल हायवे ॲक्टनुसार त्या 5-5 मीटर जागेचं संपादन होणे गरजेचं होते व आहे. आता तिथून पुढे त्यापैकी 5-5 मीटरमध्ये बऱ्याचशा गटांमध्ये संपादन प्रक्रिया न करता ही जागा बळकवण्याचा प्रयत्न नॅशनल हायवे मोजणी खातं सर्व संगनमताने हा त्यांचा बेत चाललेला आहे. तुमचा हा जो कार्यक्रम चालला आहे हा पुणे सोलापूर महामार्ग किती दिवसापासून चालू आहे आणि तुम्ही कोर्ट मेटल करत असताना नेमकी कोर्ट मेटलमध्ये जाण्याचं कारण काय? तर वेळोवेळी विभागीय आयुक्त कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांच्याशी आमच्या मिटिंगा झाल्या, परंतु
जाणून बुजून रस्ता 20 मीटर आहे हे लपून ठेवण्यात आलेलं आहे. ज्या 2013 साली उच्च न्यायालयाने जी मोजणी केली त्या मोजणीनुसार हा रस्ता 20 मीटर आलेला आहे. 5-5 मीटरमध्ये संपादन प्रक्रिया झालेली नाही आहे असे त्यांचीच पत्र, भूमी अभिलेख खात्याची पत्र, बाकीच्या इतर खात्यांची, संबंधित खात्यांची पत्र आमच्याकडे आहेत पुरावे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे जे 20 मीटर संपादित केलेलं आहे आणि एक्स्ट्रा 10 मीटर परत संपादित केलंय त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे ना, असं काय आहे का? सर, यांनी काय केलं, वेळोवेळी सुरुवातीला ज्या 2 संयुक्त मोजण्या झाल्या 128/2008 ही 23/3/2009ला संयुक्त मोजणी झालेली. ही संयुक्त मोजणी होताना बाधित शेतकरी, संबंधित भूसंपादनाचे अधिकारी आणि सर्वेअर अशा तिन्ही जणांची गरज पाहिजे. परंतु भूमी अभिलेख खात्याने ऑफिसमध्ये बसून, सर लक्षात घ्या हा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा, ऑफिसमध्ये बसून गावच्या नकाशावर हे संपादन प्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये तो रस्ता 30 मीटर गृहीत धरून रस्त्याच्या उत्तर बाजूला 15 मीटर व दक्षिण बाजूला 15 मीटरचं ॲक्विजिशन केलेलं होतं. त्यानंतर पुन्हा सर 3D नोटिफिकेशन आणि अवॉर्ड झाल्यानंतर पुन्हा जाणून बुजून नॅशनल हायवे SLO 17 आणि भूसंपादन अधिकारी यांनी जे उत्तर बाजूला 6 मीटर जागेचं आमचे अवॉर्ड आणि 3D नोटिफिकेशन केलं होतं ते वगळलं आणि त्याच्या बदली रस्त्याच्या दक्षिण बाजूला 6 मीटर अंतर वाढवलं. हा मूळ कळीचा मुद्दा आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकारी असतील, कलेक्टर असतील किंवा तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या संग तुमची काय चर्चा वगैरे झाली का? माननीय आमदार राहुलदादा कुल यांनी वेळोवेळी ह्या प्रकरणी लक्ष दिलेलं आहे. माननीय कलेक्टर साहेबांकडे वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत. जी उत्तर बाजूला 6 मीटर जास्त जागा घेतलेली आहे त्याच्यावर जे अवॉर्ड केलं आहे, त्याच्यावर जे शासनाचं नोटिफिकेशन लागले गेलेलं आहे ते राहुलदादांनी वेळोवेळी त्यांना ते रद्द करा. त्या जागा शेतकऱ्यांच्या ताब्यात तुम्ही व्यवस्थित रद्द करून द्या. त्या जागेवर जे नोटिफिकेशन अवॉर्ड झालेले हे दादांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे त्यांना. दादा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. दादांना आम्ही ह्या गोष्टी बऱ्यापैकी दादांनाही समजलेल्या आहेत. दादाही बऱ्याच दिवसापासून हे प्रकरण हाताळत आहेत. तर दादांनी सांगून देखील हे सगळे अधिकारी दाद देत नाही आहेत. बघा मित्रांनो, पुणे सोलापूर महामार्ग विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी आणि हायवे रोड प्रशासनाचे अधिकारी बांधगाव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या संदर्भामध्ये नेमकी हायवे प्रशासन आणि भूमी अभिलेख यांची काय भूमिका आहे याबद्दल आपण पुढे सांगणार आहोत. त्यांनी काय सांगितलं, एकाच बाजूला आम्ही दाखवणार आहे. आम्हाला संपादन क्षेत्राचं मार्किंग दाखवण्यासंदर्भात नोटीस आलेली आहे आजची. तर आम्ही त्यांना सांगतोय सर तुमचा रस्ता 20 मीटर गृहीत करून तुमचं आमचं क्षेत्र किती, आमच्या गटातलं क्षेत्र किती गेलं ह्याचं आम्हाला तुम्ही मार्किंग करून द्या 12/8/2017च्या तक्त्याप्रमाणे. तर ही लोक म्हणतात नाही आम्ही फक्त तुम्हाला एकाच बाजूचं मार्किंग करून देणार, आम्ही तुम्हाला आतली जागा दाखवणार नाही. आता जे हायवे रोड प्रशासन आणि भूमी अभिलेखचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यांची काय भूमिका आहे हे पाहू जरा. आम्ही शांत पद्धतीने सर आता तुमच्या समोर आमचे सगळे शेतकरी आहेत. गेले 12 वर्ष आमच्यापैकी 55% शेतकऱ्यांनी आजपर्यंत चुकीच्या भूसंपादनाचा मोबदला स्वीकारलेला नाही. रस्ता हा ऑलरेडी नॅशनल हायवेने केलेला आहे, त्याचा टोलही नॅशनल हायवे घेत आहे. मग असं असताना आता फक्त चुका दुरुस्त करून देण्यासाठी हे वेळोवेळी आम्हाला त्रास देत आहेत. या संपादन झालेल्या जमिनीचा मोबदला किती लोकांनी घेतला किंवा कोणी घेतला नाही? अद्यापर्यंत 55% शेतकऱ्यांनी कोणताही मोबदला घेतलेला नाही. कारण चुकीच्या पद्धतीने झालेला मोबदला म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्याच्या गटात संपादन माझ्या नावावर झालंय त्याचे पैसे मी कसे घ्यायचे साहेब, मी कसे घेणार? कारण आज वेळोवेळी
मोजणी खातं संदर्भीय कामामध्ये मोजणी अधिकारी पूर्णपणे समाविष्ट आहेत. आर्थिक व्यवहार होतात की काही त्यांच्याशी मला काही कळत नाही आहे. पण मोजणी खातं हे वेळोवेळी नॅशनल हायवेचीच बाजू घेतं आहे, वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच बाजू घेते. सगळं समोर स्पष्टपणे आरसा असताना देखील मोजणी खातं कोणतीही दाद देत नाही. तुमचं काय म्हणणं आहे दादा यामध्ये? सांगा, तुमचं उदाहरण सांगा. माझं उदाहरण असं आहे, तुमचं नाव सांगा. नाव मारुती विठ्ठल थोरात, मुक्काम पोस्ट फुटबॉल तालुका जाऊन जिल्हा पुणे. आणि मोजणी संदर्भात मलाही त्यांनी नोटीस पाठवलेले आहे. माझी पहिल्यांदा 2 गुंठे जमीन घेतली सातबारामधून, त्याच्यानंतर परत 1 गुंठा घेतली, टोटल 3 गुंठे घेतली. आणि ज्यावेळेस आम्ही विचारलं तर आता म्हणतात की आम्हाला 2च गुंठे पाहिजे, 1 गुंठा नको. आणि ते काय सातबारा परत माझ्या जमा होणार आहे का? ते पण वर्ग करत नाहीये. आणि पेमेंट मागितलं तर ते पण म्हणतात नाही आम्हाला 2च गुंठ्याचं पाहिजे. म्हणजे तुमचं 3 गुंठे त्यांनी घेतलंय हो. आणि आता म्हणतात की 2च गुंठे पाहिजे. 1 गुंठा तुम्ही परत नावावर सातबारे वर्ग करणार आहात का? विचारलं का तुम्ही? विचारलं तर आता म्हणतात आता 3ही पाहिजेत आम्हाला. हा, आणि त्याच्याकरता मी दावा दाखल केलेले आहे. कोर्टामध्ये दावा दाखल. हायकोर्टात तुमचं काय झालं? सर्व ठिकाणी 5 मीटरचं कोणत्याही प्रकारचं प्रक्रिया कायदेशीर न राबवता त्यांनी ताब्यात घ्यायचा प्रयत्न चालवलेला आहे. तर 5 मीटरचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. तुमचं नाव काय? आम्ही 20 वर्ष लढत आहे. 2011 पासून लढत चालू आहे. त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी भूमी करते त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आज आम्ही 20 वर्ष झालं आम्ही लढा दिला. उदाहरण आम्ही आजपर्यंत 1ही रुपया मोबदला घेतला नाही. आज त्या 20 वर्षामध्ये 5 निवडणुका झाल्या तरी एकही निवडणूक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. त्याच्यामध्ये आमचे क्षेत्र 5 गुंठे जात असतं, आता क्षेत्र मोबदला कमी येत आहे. अशामध्ये आमचं एक निवेदन असं आहे की एवढे नेते आहेत तालुक्यामध्ये, मंत्री आहेत, यांनी या ठिकाणी लक्ष घालावं. 20 वर्षात यांना जर आपलं भेटत नसेल उद्या आम्ही सगळे शेतकरी हा रस्ता उकरणार आहे. आणि त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन देऊन ते पूर्ण रस्ता हायवे आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. मग यांनी काय केलं, रस्ता 20 मीटर गृहीत धरून काम चाललं. मग आता रस्ता 20 मीटर गृहीत धरून जर काम चालले तर आता आमचं रेकॉर्ड राहिले पुढं, बरोबर आहे, बरं राहू द्या. मग आता ह्या 2 लोकं तर त्यांनी दाखवली पाहिजे का नको दाखवली पाहिजे, आणि ही कसं दाखवायला पाहिजे. म्हणजे ही लांबी ही उंची आम्हाला कळतंय ना की बाबा नेमकं आमचं क्षेत्र घेतलंय किती आणि आम्हाला पैसे देता येत किती. त्याच्यामध्ये तर साहेब तफावत आहे. आम्ही वेगवेगळे अर्ज पण दिले त्यांना की बाबा हे तफावत आहे, तुम्ही दुरुस्त करा. आता माझं काम आहे बघा, तुम्हाला महत्वाची कागदपत्र मी दाखवतो. नाही काम आहे आता 2020चा नकाशा, हो, हा 21 मीटर, हा 21 मीटर, बरोबर आहे. हे संपादन क्षेत्राच्या पुन्हा तर त्यांनी मोजून दिल्या पाहिजे ना आम्हाला. आता या शेतकऱ्यांनी मोजणी केलेली ह्याच्यामध्ये तफावत आहे. हा पुन्हा लिहिलाय, डिड्डी साहेबांना दिलाय. आणि असं असताना हे कुठं नेले हा जो मध्य आहे हा 3 मीटर 4 मीटरनी इकडं सरकवतात. ह्याच्याबद्दल उच्च न्यायालयाने 2 वेळा एक पिटिशनचे निकाल दिलेले. एक 2003. आता हाच मुद्दा घ्या पुढं. हा जे विषय दाखवला नाही ना, थोडं माहिती आहे आता ह्या दादाने मिटणार नसेल आज दादा पण जाऊ द्या, दुसऱ्या दादाकडे जाऊ. काय होतं, मुद्द्याचं बोललं पाहिजे. मुद्द्याचं बोललं पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे नाही रस्ताच करायचं नाही असं नाही. 5 मीटर वाढले त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, हे मूळ मुद्दा आहे. मूळ मुद्दा आहे. बाकीचं कशाला मग रस्त्या वडत बसायचं. असं तर आम्ही 2011ला जे सुपरमेंबर झाला त्या जागेवर आम्ही मार्किंग करतोय. त्यांनी समजून घ्यायचं त्यांना मार्किंग
देऊ द्या. म्हणजे नाही म्हणून आम्हाला काही जबरदस्ती नाही नाही तर नाही म्हणून देऊ द्या. म्हणजे हे रिपोर्ट आम्ही सादर करतो कलेक्टर ऑफिसला. त्यांनी पण तिथे एक अर्ज देऊ द्या की बाबा या असं दाखवलेलं आहे आपलं मान्य आहे किंवा नाही आहे किंवा आम्हाला त्याचा काय हो आता फक्त त्यांचं म्हणणं एकच आहे, कोर्टाने आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि जे वाढीव 5 मीटर झालेले आहे त्याचा मोबदला पण द्यायला लावलेला आहे. परंतु हायवे प्रशासन किंवा कॉन्ट्रॅक्टर त्यांना ते मोबदला मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांचा गुन्हा आहे. तर ते त्यांच्यापर्यंत मिळावं. संपादन कार्यालयाचा विषय आपल्या अवॉर्ड हे करायचं मार्किंग या साईडला का त्या साईडला दोन्ही नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी आम्हाला त्या खात्याने आम्हाला आज पत्र दिलं. साहेब पत्र असं दिलं आहे, संपादन क्षेत्राची मोजणी. आता आम्ही त्यांना काय सांगतोय, रस्ता मूळ तिकडे आहे. आता आम्हाला तिथून तुमचा 20 मीटरचा रस्ता कुठं आला त्याची खूण आणि इकडची संपादनाची खूण, एवढ्या 2 खुणा आणि म्हणजे प्रत्येक गटावर आम्ही ह्यांच्या इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण आम्ही मागणी केली. राहुल कुल साहेबांनी आम्हाला यांनी मान्यता दिली. आता हे काय करतात, तिकडं हद्द दाखवतायत तिकडं हद्द दाखवतायत, म्हणजे आमची नेमकी हद्द कुठं आली हीच आम्हाला कळत नाही. सर आम्ही काय करायचं, आम्ही गोडीच्या पोटी त्यांना सांगतो की बाबा आम्हाला 4 खुणा दाखव आणि त्यांनी पत्र दिलंय त्याप्रमाणेच आम्ही मागणी करतो की तुम्ही संपादन क्षेत्राची आमची पूर्ण मोजणी करा साहेब. मग यांनी दिलं पाहिजे का नाही साहेब, त्यांनी पत्र दिलं त्याप्रमाणे आम्हाला मोजून द्यायचे. आम्ही अजिबात एक शब्द कुणाला आडवं बोलणार नाही. आता साहेब होते बघा इथं, हे सगळे आहेत, आम्ही एकही शब्द आडवं बोललो ना. आमच्या संपादन क्षेत्राच्या खुणा करून द्या, त्याच्यामध्ये तफावत आहे. तुम्ही आमची 5 गुंठे जागा घेताय, 3च गुंठेचे पैसे देताय, असं आम्ही त्यांना उघडं करून दाखवलेलं आणि ते त्याला तयार होत. हां सत्तरापाशी खुणा झाल्या पाहिजे. हां हां 75 मीटरवर घेऊन आम्ही पडणार नाही, तसं नाही. आपण हो कलेक्टरचं क्षेत्र आपलं मागणीच आहे, प्रत्येक गटात दाखवा. हां आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या मिटिंगमध्ये आमचं ठरलेलं आहे प्रत्येक गटात मार्किंग दाखवायचं. मग आता हे का परत म्हणतात 300 फुटावर दाखवतो, 200 फुटावर दाखवतो, 150 फुटावर दाखवून आम्हाला काय होणार आहे. आमचे गटच 20-20 मीटरचे. दादा बोला तुम्ही. हां कलेक्टर साहेबांच्या समोर ठरलं, त्यांनी पहिलं 500 मीटरवर दाखवलं, त्याच्याऐवजी गटावर दाखवायला सांगितलं त्यांनी गटवाई. नाही साहेब 75 ना प्रत्येक गटाची प्रत्येक गटावर लांबी बरोबर काम आहे तर तुम्ही दाखवा. आमचं क्षेत्र किती गेले, काही काय गट 10 मीटरचे आहेत, काही काय गट 30 मीटरचे आहेत. प्रत्यक्षात आपण काम सुरू करू. हो 2018ला सुपर निमताना झालेला आहे. त्याच्याप्रमाणे आपण जागेवर दोन्ही साईडला मार्किंग करत जाऊ. 60 मीटरचं जे काय हायवेचं संपादन झालं त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग बघून घ्या. तुमच्याकडून जास्त लांब होत द्या, आपण आता एकदम जवळ करून दाखवू. नाही 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 तुम्ही संपादन क्षेत्राचं मार्किंग करून द्या आम्हाला. आम्हाला दोन्ही बाजूच्या खुणा देऊ नका. ते नाही पाहिजे हायवेचं जे काय वेगवेगळे गट आहेत साहेब, मालक वेगळे वेगळे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण आपण दाखवून देतोय तुम्हाला. जवळजवळच्या पुन्हा सगळ्या दाखवून देतो. गटावर गट किती रुंदीचा आहे हे आपल्याला फक्त आता मार्किंग करायचं आहे. आता दाखवताना हा गट कुठे चालू होतो, कुठं संपतो हे दाखवतात. मोजणी झाल्यानंतर गट कुठं चालू होतो, गट कुठं संपतो हे दाखवतात. नाही दाखवलेलं आतापर्यंत. नाही प्रत्येक गटावर जानेवारी 2025 चा जबाब आहे. आपण आम्ही हरकती ऑलरेडी घेतलेल्या आहेत. तुम्हाला वरच दिल्या तुम्हाला हरकती. तुम्ही दाखवतो म्हटले, फक्त तुमचा दाखवतो म्हटले आणि दाखवले एकदा दाखवतो. हे तुमच्या चुकीचं काम आहे, ते सगळं उघडं होणार आहे साहेब.
हे जर दाखवलं प्रत्येक गटामध्ये तर ह्यांच्या चुका सगळ्या निष्पन्न होणार आहेत. म्हणून हे जाणून बुजून हे आता म्हणतात तसं एकाच बाजूनी दाखवतो. नाही दोन्ही बाजूने ऐका मामा लक्षात घ्या तुम्ही दोन्ही. अरे बाबा दोन्ही बाजू म्हणजे ही बाजू त्या कोपऱ्यातली बाजू म्हणजे हे सांगा त्यांना. असं काय करताय तुम्ही? मान्य कसं करताय? मीटर इथं एक खून करणार त्या जगदंबाच्या दारात एक खून करणार. अध्यक्ष आपण कामाला सुरुवात तुमचं समाधान होतंय का बघा. नसेल तर तुम्ही मान्य नाही किंवा मान्य आहे जे काय त्याच्या आधी सुद्धा आपण बोलायचं आमचं बघा. मला एवढं आम्ही काम करतोय तुम्ही बघा. तुम्हाला मान्य आहे न मान्य आहे की आता सीट नंबर 4 आता आम्हाला पहिलं एक उदाहरण सर साहेब 358 ऐका. आमचं काम आम्हाला सुरू करू द्या. काम केल्यानंतर तुम्हाला मान्य आहे न मान्य आहे मध्ये बोलण्यात तुम्हाला जर योग्य नाही वाटलं त्यांना माहिती आता हे सगळं पुढे होणार. तुम्ही आम्हाला दिलेलं नाही ना ते तुम्ही आम्हाला दिलेलं नाही. नाव सांगा तुमचं. काय विषय आहे नेमका? विषय असा आहे की आमची रोडला शेती आहे. पहिलं रोडने सगळं आकवर करून रोड तयार केला आणि आता परत ती जागा सोडून पुन्हा आपण आमच्याकडे मागं काढतो. म्हणजे पूर्वी केलेलं जे अकबर आहे त्याच्यापेक्षा 10 मीटर वाढीव केलं. वाढीव करतो मागं. त्या वाढीव केलेल्याचं काय मोबाईलला घेतलाय का? काही नाही मोबाईल दिला नाही. आम्हाला विचारलं पण नाही. आता तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? आमचं म्हणणं आहे की तुमचा रोड तुम्ही पहिला अकवर केला तुमच्या जागेपर्यंत केला आहे. मग आता आमच्याकडे करायचं काही कारण आहे. सरळ नाही पाहिजे. मध्ये जागा सोडली की आमच्याकडे परत काढताय डबल. 2 रोडच्या मध्ये जागा सोडली ना तर निर्णय झालेला नाही. 5 रोडचा निर्णय झालेला नाही. जमीन गट नंबर किती आहे तुमचा? गट नंबर आमचा 31. किती क्षेत्र गेले तुमचं हवेमध्ये? आमचं क्षेत्र गेले हायमध्ये 6 गुंठे. हो. तुझा मोबाईलला घेतलाय का तुम्ही? तर त्याचा मोबदला आम्हाला मिळाला आहे. अर्धा मिळाला नाही आता. अजून बाकी आहे का? बाकी येणार. हायवेनी संपादन करताना ह्या खांबाप्रमाणे संपादन प्रक्रिया पूर्ण केली. आता नवीन ज्या खुणा दाखवतायत किंवा नवीन जे मार्किंग करतायत ते नवीन मार्किंग आतमध्ये 10 फूट म्हणजे 3 फूट रस्ता तर मध्य तिकडं सरकवलेला आहे. हो साहेब 2 मिनिटं आम्हाला एका बाजूने दाखवा. तिकडचं पण प्लीज सहकार्य करू. आम्हाला तुम्ही प्रत्येक गटात दाखवा. तिकडे दाखवू नका साहेब. एकच बाजूने दाखवा. आमचं दप्तर एक आहे. नाही आमचं दप्तर एक आहे. आमचा नकाशा एक आहे आमच्याजवळ. तुम्ही एक बाजूने दाखवा. आम्ही तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करतो साहेब. आमचं काय चुकलं माफ करा. आम्ही एकही शब्द तुम्हाला वाकडा बोलणार नाही. फक्त एक बाजूने बोलवा. आम्हाला हे दाखवू नका. सांगा साहेब तुम्ही ऑर्डर करा प्लीज ऑर्डर करा साहेब. हां त्यानंतर त्या साईडला येऊ. ऐका बरोबर आहे पण गटा वाईज दाखवा. गट वाईज दाखवा. गट वाईज दाखवा असं आपलं ठरलेलं आहे. ठीक आहे तुम्ही बघून घ्या. आम्ही दाखवतो तसं बघा. मग तुम्ही तुमचं सांगा किंवा इथं नाही दाखवलं तिथं नाही. हा मोजण पिशवी कुठे आपली? अरे बाळा या इकडे चल. हो मामा इकडे या. जरा इकडे या. विजू भाऊ इकडे या. हे किती आत सरकवलंय ते बघा.
आता हे संपादन तुमचं संपादन कुठपर्यंत आहे? 2 मिनिटं थांबा जरा. केडगावचं संपादन कुठपर्यंत दाखवतंय? संतोष कुठे आहे? हो, तुमचं संपादन कुठपर्यंत आहे? आता हो साहेब, साहेब 2 मिनिटं लक्षात घ्या. आता इथं केडगाव अड्डा चालू झाली साहेब, ह्यांचं संपादन इथपर्यंत आहे, ह्यांचं संपादन इथपर्यंत आहे आणि भांडगावचं संपादन कुठे येतंय बघा साहेब. हो का साहेब, भांडगावचं संपादन कुठं आलंय बघा, हो त्या खुणावर आले. बघा हा काम पण त्यांनी पूर्वी ताब्यात घेतलेली आहे जमीन आमची. हो का, एवढं क्षेत्र आमचं फुकट घेतायत साहेब. हो का, 17 फूट एवढं क्षेत्र आमचं फुकट घेतायत. हो साहेब, केडगावची हद्द बघा, तिथं ताबा घेतलेला आहे. हो का, हो का, हा ताबा घेतलेला आहे केडगावची हद्द. भांडगावला आतमध्ये केडगावला केडगावला जशी घेतली तशीच तुम्ही भांडगावची घ्यायला पाहिजे. हा मार्केट चला कसं घेताय, काय घेताय? हे तो पोता घे, एवढा आत घुसलेत म्हणून सांग. हे पूर्वी संपादन करून आम्ही कंपाऊंड केलेले आहे साहेब. हो बरं का गायकवाड साहेब, दादा हो साहेब, आम्हाला 39 प्रत्येक गटाची नाही नाही, तुम्ही गटाची लांबी सांगा. लेखी स्वरूपात द्या आणि त्याच्यावर नाही, आम्ही आता लेखी स्वरूपात तुम्हाला 4 वेळा दिलेले आहे साहेब. कलेक्टर साहेबांना दिलेले आहे, तुम्ही आमचं ऐकून घेत नाही आणि व्यवस्थित आम्ही दिले कायदेशीर पद्धतीने दिले. तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाही. तुम्ही साहेब चांगलं बघितलं का? हो जरा चले जरा बोलत नाही. हो जरा इथं लवकर चला. हो साहेब जरा हळूहळू चला. आम्ही वाद घालत नाहीये तुमच्याशी. तुम्ही सहकार्य करा. तुम्ही 49च्या बाउंड्रीला उभं राहा. आम्ही वाद अजिबात घालत नाही तुमच्याशी. हो जरा तिथून तुम्ही हळूहळू चला. दादा हे बघा दाखव रे. उद्या तिच्या हद्दा दाखवून 12-15 मीटर आतमध्ये दिसत आहे. पूर्वी ह्या रस्त्याचा ताबा घेतलेला आहे. आता असताना जाणून बुजून आतमध्ये त्यांची हद्द दाखवत आहे. चुकून आता जाणून बुजून ह्या खोट्या हद्दी दाखवत आहे. आणू नका तुम्ही. आमची म्हातारी माणसं तुम्ही परत चाललाय का हद्द दाखवायला? व्यवस्थित हद्दी दाखवा ना तुम्ही. परत का जाताय तुम्ही? म्हातारी माणसं काय करायचं त्यांनी? हो 39 फुटा संप दाखवा. सुपर निमताना मोजणी झालेली आहे. आता मोजणी करून काम करत नाही आपण. 2018ला कोर्टाने सांगितल्यामुळे सुपर निमताना त्याच्या आधारे त्याच नकाशावर आपण आता जागेवर आपण मार्किंग करतोय. आम्ही मार्किंग दाखवतोय, त्यांनी बघू द्यात, त्यांना समजून घेऊ द्यात. मग त्याच्यावर त्यांनी मग त्यांच्या काय जे काय प्रतिक्रिया त्यांचं म्हणणं एवढंच आहे. पूर्वी जे एक्वायर केलेली जागा त्याच्यामध्ये 10 फूट आता तुम्ही एक्स्ट्रा पुन्हा करत आहे. सुपर निमताना प्रमाणच सांगा ना 2 मिनिटं. आम्हाला मान्यच नाही आहे. तो काय का ते त्यांचे आम्हाला काय झालंय? हो आम्हाला विचारलं, आम्हाला बोलावलं. हा कल्पना दिली 10 मीटर आतमध्ये शिरतात. कल्पना दिली का आम्हाला? एक शब्द साहेबांना विचारा. साहेबांना विचारा. साहेब आम्ही शेतकरी माहिती नाही आम्हाला काही. आपल्याकडे रजिस्टर पोत आहे. 150 लोकांना आम्ही नोटिसा काढलेल्या आहेत. ठीक आहे, हे बघा तुम्ही ऑफिसला या, आम्ही तुम्हाला ते पण दाखवतो. आजचं ऐका, आजचं काम आहे, आजचं काम आहे. आम्हाला काय गोळ चाललं, आम्हाला पत्र आलंय. त्याच्या अनुषंगानं आम्ही आज इथं जागेवर आलोय नोटिसा देऊ आणि जागेवर येऊन तुम्ही आम्ही जे दाखवणार आहे 2018च्या
सुपर निमताना कोण बोलतंय साहेब जरा नंबर दाखवतोय त्याप्रमाणे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय म्हणणं द्यायचं आहे ते लेखी कोण आहे? तुम्हाला मान्य आहे. अरे बापरे. हो आहे, मला दाखवतो पोच आहे आमच्याकडे. आता ताब्यात घेतलेला आतमध्ये घुसायला. आता आम्ही दाखवतो हे पण पोच यांना मिळायला आपल्यातर्फे नोटीस घेतली कोणी पूर्वी NHI ही जागा ताब्यात घेतलेली आहे सर. पूर्वी ही जागा NHI ताब्यात घेतलेली आहे. हे रस्त्याचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. असं असताना तुम्ही आता आतमध्ये 10-15 फूट का घुसायचं कारण आहे तुमचं? हा, तुम्ही ताब्यात घेतलंय ना. तुम्ही खांबाच्या पलीकडे तुमचा इलेक्ट्रिकचा खांब देखील त्यांनी शिफ्ट केलेला आहे आणि हा सर्व्हिस रोडवर केलेला आहे. असं असताना तुम्ही 10 मीटर 15 फूट 10 फूट आतमध्ये का वाका करताय? हा? हुकुमशाही झाली सगळी सरकारची हुकुमशाही. करायचं तसं करा. हो, 39 तुमचा बांध कुठे? बांध उभं राहा ना तुम्ही तिथं. 39 हातचं बांध. हे लय बेकार अन्याय चालवलाय रो. एवढ्या आतमध्ये कुठे असतं करा. रोड ताब्यात घेतलाय. अवघड आहे का नाही साहेब? हे फोडलंय, खडक फोडलाय. हो भाऊ तुमचा हे बांध कुठं आला? हो भाऊ, हो भाऊ, बांध कुठं आला? हो थांबा जरा. आता तिकडची हद्द आपल्याला बघायची त्यांची. दाखवणार ही लिस्ट मग आपण देते. ऐका ना, इथली आहे 39 इथली कधी दाखवणार? सांगितलेलं एक साईडनच दाखवा म्हणून. एक एक साईडनं दाखवतो, आता एक साईड होऊ द्या. ऐका, मधली दोन्हीकडचं नाही हो साहेब, चारीकडचं दाखवा. आपल्याला काय काम करायचं? बाबा ओरडू नका. सगळं दाखव. इतक्या लांब जातच नाही. खांबाच्या आताचे बरोबर आहे. बरोबर आहे. ऐका ना 30 गुंठे झाले पण आपण आज जातोय, आम्हाला मान्य नाही, आम्हाला लेखी द्या. अहो, लिहिलंय लेखी. आम्ही तुम्हाला राहुल कुल साहेबांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. कलेक्टर साहेबांसमोर सगळ्या अधिकाऱ्यांना 3 गोष्टी सांगितल्या. तो रस्ता 3 मीटरनी वर सरकवलाय. तो रस्ता जागेवर आणायचा. 5 मीटर मध्ये कडेच्या 6 मीटर मधल्या जागा रद्द करायच्या आणि 5 मीटर मध्ये संपादन करायचं. आपलं हे क्षेत्र मोजून घ्या. मी काय म्हणतोय फक्त हो साहेब, तुम्ही आता मगाशी बोलते मध्ये तिथं फाट्यावर यांच्या समोर बोलले की आम्ही तुम्हाला मधल्या पण गुन्हा दाखवतो आणि ह्या पण गुन्हा दाखवतो. साहेब बरोबर आहे का माझं? तुम्ही 4ही गुन्हा आम्हाला दाखवल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. प्रॉब्लेम दाखवला त्याला संपादन क्षेत्राची मोजणी बनत नाही. संपादन क्षेत्र इकडं आहे. संपादन क्षेत्राचा आमचा हद्द दाखवा. कसं आम्ही मोजून देत नाही. कसं आम्ही पत्राप्रमाणे तुम्ही दिलेल्या पत्राप्रमाणे काम करा. आम्ही पुढे एका बाजूला दाखवून देणार नाही. आम्हाला तिकडची हद्दी पाहिजे, आम्ही दाखवून देणार नाही. मधले हत्ती पाहिजे. हो साहेब, तुम्ही पण विनंती करतोय. आम्ही सांगा तुम्ही समजू. आम्ही पुढे साहेब 2 मिनिटं आम्हाला शांत पद्धतीने साहेब, आम्हाला तुम्ही 4ही बाजूच्या हद्दी दाखवतो बोलला. तुम्ही काय एक बाजूचे दाखवत असला तर आमचा याला विरोध आहे. आमचा याला विरोध आहे. पत्राप्रमाणे ते हद्दी दाखवलं गरजेचं आहे.
पत्राप्रमाणे ते हाती दाखवले नाही तर आम्ही हे दाखवून देणार नाही. आमच्या रानामध्ये एवढं आतमध्ये घुसायचे हा आम्ही दाखवून देणार नाही. हा पत्राप्रमाणे आम्हाला तुम्ही त्या बाजूचं संपादन क्षेत्राची मोडणीचा हक्क दाखवून द्या, अन्यथा आम्ही तुम्हाला हे काम होऊन देणार नाही. एका बाजूचं काम हे चुकीचं झालेलं आहे, आम्ही होऊन देणार नाही. साहेब जाऊन PI साहेबांच्या समोर आम्हाला जाऊ द्या. दाखवून देणार नाही. आम्हाला संपादन क्षेत्र तिकडचं दाखवलं गेलं पाहिजे, आम्ही नाही दाखवलं. मार्किंगच करून द्यायचं नाही यांना. आम्ही दाखवून देणार नाही. जाऊ द्या, मार्किंगच करून द्यायचं. पहिला त्यांनी म्हणले दोन्हीकडे नका करू एका वेळी, म्हणून आम्ही एका साईडचं थांबवलं, एका साईडचं करतो. लक्षात घ्या ना, 2 मिनिटं ऐका. आपल्याला दोन्ही साईडला आम्ही दाखवत होतो 60 मीटर कसं येते, तर त्यांनी म्हणले दोन्ही साईडला एका वेळी दाखवायचं नाही, एका साईडला दाखवा. आता एका साईडनं आम्ही दाखवतोय तर ते आता रस्ता 20 मीटर ग्रहित करून त्यांनी संपादन क्षेत्र दाखवलं पाहिजे ना साहेब. साहेब आम्हाला संपादन क्षेत्र दाखवलं पाहिजे. त्यांच्या पत्रात त्यांनी दिलेलं आहे. हे साहेब जाणून बुजून पैसे घेऊन नॅशनल हायवेवरून पैसे घेऊन हे सगळं कारभार करतात. हे साहेब नॅशनल हायवेवरून पैसे घेऊन हा कारभार चालवलेला ठीक आहे, मग तसं लिहून द्या आम्हाला. आम्ही नाही लिहून देणार. तुम्ही तुमच्या पत्राप्रमाणे काम करताय का नाही? आम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करून देणार नाही. तुम्ही तुमच्या पत्राप्रमाणे काम करा. तुम्ही संपादन क्षेत्राचा आम्हाला तुमच्या पत्राप्रमाणे तुम्ही काम करा. मार्किंग करून देणार नाही तुमचं पत्र द्या, पत्र द्या साहेबांना वाचायला द्या. साहेब पोलीस साहेब तुम्हाला हे पत्र वाचायचं असेल ना तर आम्हाला अजिबात नाही. मग आमच्या पद्धती पत्राप्रमाणे तुम्ही काम करा. मला वाटत असेल मान्य नाही, आम्हाला तसं कळवा. काय लिहिलं काय करायची तुम्हाला द्या, आता द्या. लगेचच थांबवतो. दुसरीकडे ऐकून घ्या, त्यांचं म्हणणं एक साईड वाजल्याच्या नंतर मधलं सेंटर काढता येईल, पण तुमचं म्हणणं असं आहे 20 मीटर मधला म्हणजे तुम्ही जे सांगताय ना मधलं सेंटर साहेब दाखवा. साहेब काय गलतानपणा काय करतात. आपल्याला तिथं काय म्हटले की आम्ही हा मधला इथली संपादनाची पण दाखवू. आता ते काय म्हणतात, हा इथला एक पॉईंट आणि पलीकडच्या शेतातला एक पॉईंट, असे 2 पॉईंट दाखवू. 60 मीटरचा हा रोड आलं का आहे. लक्षात तुमच्या? बघा तुम्हाला हायवे आहे, या हायवेचं 60 मीटर नाही साहेब. आता हा रस्ता आहे. आता इकडे त्यांनी किती घेतलं ह्या गटातलं 26 मीटर क्षेत्र घेतलं. त्या दोन्ही मग ते साईडचं दोन्ही गटाचं 2 मिनिटं 26 मीटर ते 26 मीटर मध्ये दाखवले पाहिजे ना, खुणा केल्या पाहिजे ना त्यांनी. एक बाजू किलो ऐका ना, 26 मीटरवर खून करू द्या ना. एक गट आहे ना, गटावर करू द्या ना. नका म्हणता, हा? एक साईडच करू. एक हो side करू साहेब, आपण. तुम्ही गलतानपणा करू नका. तुम्ही काय म्हणता, दोन्ही बाजूने करू नका करायचं नसेल तर त्याला लेखी द्या. हो, इथली रस्ता 20 मीटर आली की खून करा ना. तुम्हाला रस्ता 20 मीटर आली की खून करा. नाही तर तुम्ही माहिती आता सांगा. याच्यात गोळ असं होतं, तुम्ही म्हणता 20 मीटर आणि हे म्हणतात 60 मीटर. अहो साहेब, 60 मीटर लक्षात घ्या. तुमच्या लक्षात नाही आलं. हे बघा 2 मिनिट. बघा हे जे अंतर आहे ना, हा गट वेगळा. ही खून ते ही खून 60 मीटर. इथं एक खून दाखवली. आता कुठं दाखवणार आहे ती हिथं. मग आमची ऐका ना. ही पोलीस पण ही जे संपादन क्षेत्र आहे, आमचं म्हणणं काय आहे, या संपादन क्षेत्रामध्ये घोटाळा झालेला आहे. मार्किंग करायचं. अहो तुम्ही मार्किंग करता, तुम्ही एकालाच पैसे देणार आहे का साहेब? तुम्ही गट वाईज पैसे देणारे, ह्या गटामध्ये ह्या क्षेत्रामध्ये यांनी गोळ केले. म्हणजे ह्याच्यात गोळ आहे, आवडतं पत्र काय? ह्याच्यात गोळ आहे. आलं का लक्षात तुमच्या? मग हे आम्हाला मार्किंग यांनी काय सांगितलंय, हे आमचं गट नंबर 27चं हे संपादन क्षेत्र आहे. मग ह्याचं मार्किंग करून घ्यावं ना. आम्ही कुठं नाही. एक बाजू 2 आणि 3 आणि 4 बाजू क्षेत्र निघतं का? 2 मिनिटं साहेब, 2 मिनिटं माझं ऐका ना. त्यांचं काय ऐकतं साहेब? आमचा ऐका, शेतकरी आम्ही आहोत. 4 बाजू निघते, बरोबर आहे. पलीकडचा शेतकरी वेगळाच आहे. त्या
शेतकरी जो आहे त्याच्या चार बाजू तुम्ही दाखवा ना. आमचं तेच म्हणणे आहे. एवढंच म्हणणं आहे आमचं. आमचं काही वेगळं म्हणणं नाही. काय तुम्हाला केलंय का? कोणतं तुम्हाला समाजातलं समजा. तुम्ही आहेत. आम्ही आमचं काय एक वेगळं म्हणणं वेगळं आहे, बोललोय का? शिवबॉर्डर दाखवताय. हा? शिवबॉर्डर दाखवताय. आमचं इथलं क्षेत्र हायवेला कुठपर्यंत येतं, या रोड पर्यंत दाखवा येतं. ना. तिथे दाखवा ना आम्हाला तिथे येतं आमचं म्हणून. या इथपर्यंत आमची लांबी येतं. रुंदी मोजा संपला विषय. आम्ही दुसरं काय बोलतच नाही ना त्यांना. ज्यावेळेस तुम्ही त्या पुढं आतमध्ये आणून शिरताय तो कोणत्या हिशोबाने शिरताय ते मुळात तरी आम्हाला दाखवा ना. रस्ता कुठून रस्त्याचा मध्य दाखवायला पाहिजे. तात्पर्कर साहेब तुम्ही काय सांगतात तेव्हा ते असं का करताय हा ती एक बाजू दाबीत चालली ऐकूनच घेत नाही शेतकऱ्यांची. हा नाही, मार्ग- चार बाजू दाबीत चालली. तुम्ही पत्र देताय संपादन क्षेत्राचं मार्किंग करणार. नॅशनल हायवे करताय का? या गटामध्ये त्यांचं क्षेत्र किती गेलं ना तुम्ही दाखवलं पाहिजे ना. तुमच्याशिवाय तुम्हाला नकाशा आणि त्याचा यादी त्याचा तक्ता प्रत्येक गटाला दिलेला आहे. हे आता नाही, 2008 पासून काम चालू आहे. 2018ला ही सुपर निमताना म्हणून फायनल झाली. हवा ही सुपर केवळ हे विरोध आमच्या अधिकाराच्या दाखवते तर दाखवायला परत तुम्ही एकदा समजून तरी घ्या. कलेक्टर साहेबांनी काय सांगितलंय, जे मार्किंगला अंतरावर दिलं ते कमी अंतरावर द्या. हे मीटिंग मध्ये झालेलं आहे. त्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांच्या तुम्ही पण होते ना? कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये हा विषय नाही झाला. साहेबांच्या मीटिंग मध्ये झाला. त्याच्यानंतर आपला तो बी विषय झाला की प्रत्येक घटकानेच त्यांना मोजून द्या. एवढा विषय झाला की लांब अंतरावर आहे. प्रत्येक गटावर द्या. साहेब आता जवळजवळ अंतरावर करतोय. स्वतः मीटिंग साहेब आम्ही बी येणार. कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये असं घडलेलं बघा. हो, हे ग्रस्त हा, त्यांना विचारा. मी पण होतो. हा जो रस्ता इकडे सरकवलाय हे शेतकरी काय? जागेवर आहे. हो, काय झालंय, घोटाळा कसा झालाय तो पण साहेबांना दाखवा. आणि शेतकरी अहो साहेब, 4-4 आणि 5-5 गुंठे 10-10 गुंठ्याला गुंठा आहे. 4-4 गुंठे 3-3 गुंठे आहे ना. निमतानाची एक मिनिट आहे का साहेब, निमतानाची मोजणी तुम्हाला मान्य होती ना ह्यांना, बरोबर आहे ना? मग यांनी त्या डावाला पोल का बांधली? यांनी पोल येत नॅशनल हायवेच्या साहेब मध्ये पिवळे हे सिमेंट. ताब्यात घेतलं. चला तुम्हाला दाखवतो सिमेंट. 2013 साली ताब्यात घेतली. हा सिमेंटचे पोल आहेत साहेब तिथे. हो, चौकीत जायचं आता. सिमेंटचे पोल आहेत साहेब तिथे. हे काय रोडच्या कडे आहे? पोल उभे आहेत ना ते. हे मार्किंग होतं इथे. नॅशनल हायवे उभे केले साहेब ते. ते मार्ग काय करतात? हा मध्ये पण पोल आहे. केले साहेब. उच्च न्यायालयाने सांगितलं. हा असं काय करताय? हे असं नाही. ही मोठी उच्च न्यायालयाने मंजुरी केलेली नाहीये. समजून हो, सगळ्या शेतकऱ्यांनी साहेबांकडे जायचं, आपल्या व्यथा सांगायच्या साहेबांना. सगळ्या शेतकऱ्यांनी एकही गैरहजर राहू नका. मोडून द्या ना. त्यांच्या नियमाप्रमाणे, आपल्या नियमाप्रमाणे संपादित क्षेत्राचं मार्किंग करायचं म्हणून पत्र दिलेलं आहे. संपादन क्षेत्राचं ते मार्किंग न करता एका बाजूचं मार्किंग करून पळून चालले. ते काय चोराकडे बसले का? माप टाकून बघू त्यांचं मार्किंग कुठं झालंय सर. जास्त मागणी शेतकरी. रस्त्याच्या मध्यापासून इकडे किती घेतलं हे आपल्याला बघायचं. आपण टेप टाकून बघा. हो, धुरेंगे साहेब, तुम्ही टेप घ्या आणि त्या रस्त्याच्या मध्यापासून ही जी खून केली ही किती अंतरावर केली ही बा तपासा. हो, पुढे टेप, आपला टेप द्या. शूटिंग वाला इकडे ये रे बाळा, चल आपल्याकडे ये. हो, साहेब. हा, साहेब. आम्हाला फक्त मार्किंग मोजायचं. पोलीस साहेब जरा रस्त्याला एक माणूस उभा. आपलं मोजा ना. त्यांना काय आपलं आपलं मोजा की आपली खात्री करून घ्या ना. त्यांचं काय कारण या इकडे उभे राहा 2-3 जण या. 2 मिनिटं या. पुढे
त्या खुनावर जाऊ द्या लवकर, पट्टीशीने जाऊ द्या, गाड्या आडव्यानं आल्या पाहिजे. त्या खुनावर जाऊ द्या, गाडी पुढे हा जाऊ द्या तिथं. ते खून पुढे गेले हो निरंगे साहेब. हो वरती दाखवा ना. किती मीटर आहे? हा अहो मीटर सांगा, उलट करा. 31 मीटर. आता यांना घेतात किती हो साहेब? ऐका, हे अंतर किती 31 मीटर आहे सर. यांना घ्यायचं 26 मीटर. यांना घ्यायचं 26 मीटर. 20 मीटर धरून पोल लावलेले हो का? हा पोल 2013 साली लावलेले पोल सेंटर आहे. हायवे रोडच्या दोन्ही बाजूने त्या साईडने सोलापूर मार्ग आहे आणि या साईडने पुण्याकडे जाणारा हा मार्ग आहे. बांधकामामध्ये 31 मीटर भरत आहे. हो आता जे मोजलं ना तेवढंच सांगा सर. 2013 साली उच्च न्यायालयाने रस्त्याचा मध्य फिक्स केलेला आहे. त्याप्रमाणे रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पोलही लावलेले आहेत 10-10 मीटरवर. त्या रस्त्याचा मध्य विस्कटू नये म्हणून त्यांनी ते पोल लावलेले. आता त्या पोलपासनं 26 मीटर जमीन घ्यायला पाहिजे. तर आता हे 21 मीटरवर आता आम्ही टेपनी मोजलं साहेबांच्या समोर. 21 मीटर प्रमाणे संपादन करत आहे. म्हणजे 26 अधिक 5 मीटरचं जास्ती जागा आम्हाला कोणताही मोबदला न देता आमच्याकडून फुकट घेत आहे आणि पोलीस प्रशासनाचा दंड. 5 मीटर जास्ती मोजलं जात आहे. तर ह्या संदर्भामध्ये तुमची नेमकी भूमिका काय आहे? हे आमचं 5 मीटर हे फुकट का घेतात? काय कारण घ्यायचं? आमचं आकार पूर्वी गेलं त्याप्रमाणे घ्यावं यांनी. आता नवीन हे 5 मीटर आमच्याकडे सारतात ते आम्हाला मान्य नाही. आजची जी हद्द म्हणजे खुणा करायच्या होत्या किंवा पार्किंग काय म्हणतात त्यांना हद्द कायम करायची होती. तर ते मार्किंग करण्यासाठी आलेले प्रशासनाचे अधिकारी त्यांनी काल तुम्हाला नोटीस दिलेली आहे. हो. आणि आज 19 तारखेला ते मार्किंग करण्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही या संदर्भामध्ये काय घेतलाय का निर्णय? काय सर माझं असं म्हणणं आहे, संपादन क्षेत्राची मोजणी करून मार्किंग करणार असं त्यांचं नोटीस आहे. आमचं म्हणणं आहे की आमचा गट कुठं सुरू होतो आणि कुठं संपतो. म्हणजे संपादन कुठं सुरू होतं आमच्या गटाचं आणि संपादन कुठं संपतं हे आम्हाला बाउंड्री दाखवणं खूप गरजेचं आहे. आता जो त्यांनी मोजमाप करतात ना, तर त्यांचं म्हणणं आहे हायवे प्रशासनाची जी हद्द आहे हायवेची, त्या हद्दीच्या नियमाप्रमाणे आणि पूर्वी केलेल्या नकाशाप्रमाणे तर त्यांनी नोटिसीमध्ये तसं नमूद केलेलं पाहिजे होतं की हायवे प्रशासनाची हद्द आम्ही दाखवणार आहे. तुम्ही जर नोटिसीचं बारकाईने वाचन केलं तर संपादन क्षेत्राची मोजणी करणार आणि हद्द मार्किंग करणार असं त्यात नमूद आहे. म्हणजे असं सांगत आहेत की हायवे प्रशासनाने जे हद्द आहे त्याचे आम्ही फायनल मध्ये. आता सर ते जरी असलं तरी आता तुम्हाला तुमच्या समक्ष तुम्ही पाहिलेलं आहे की रस्त्याच्या मध्यापासून 26 मीटर दक्षिण बाजूला संपादन प्रक्रिया केलेली आहे. तर रस्त्याचा मध्य जो आहे तो मध्यच त्यांनी सरकवलेला आहे. जुना रस्त्याचा मध्य जो उच्च न्यायालयाने 2013 साली फिक्स केलेला आहे तो मध्यच ते सरकवत आहेत. मग आम्ही कसं मान्य करायचं साहेब? 6 मीटर आमच्या क्षेत्रात जास्त घुसतायत आणि पूर्वी ह्या बाजूचा ताबा देखील घेतलेला आहे. तुम्ही पाहता इथे रोड पण झालेला आहे. इलेक्ट्रिक पोलचे खांब पण त्यांनी लावलेले आहेत. त्यांची बाउंड्री फिक्स केलेली आहे. म्हणजे केडगावची जेवढी हद्द आहे तेवढीच बांधगावची असली पाहिजे संपादनाची हद्द.
मग आता काय करताय ते भांडगावच्या आत दाखवत आहे दक्षिण बाजूला 5 मीटरनी 5 मीटर त्यांची कमी आहे आणि भांडगावची 5 मीटर जास्त जास्त आहे. ते सगळं चाललं कशा करतात तुम्ही सांगा ते कशा करत माझं त्यांना सगळं कळल्यावर किती नको सांगायला. मॅनेज करण्यासाठी हा प्रयोग त्यांनी केलेला आहे. हे चाललंय ते त्याच्यासाठी चाललंय का भांडगावचा पूल त्यांच्या आराखड्यात बसत नाही म्हणून जाणून बुजून 5 मीटर इकडच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकवण्यात आलेल्या आहेत. आणि नॅशनल हायवे ELR ऑफिसशी नॅशनल हायवे संलग्न माझे खासगी वैयक्तिक मध्ये देत होते. फक्त तुम्ही घरात बसा बघा हे माझे जोडीदार आणि मी आम्हाला 5 कोटी रुपये देत होते. आम्ही असं सांगू हे भांडगावमध्ये काही नागरिक आहेत आणि हायवे रोड प्रशासनाच्या या घालतान कारभारामुळं आणि भूमी अभिलेखाच्या चुकीच्या मोजणीमुळं यांचं उर्वरित आणि जास्ती क्षेत्र भूसंपादन केलं जात आहे. जास्ती क्षेत्र भूसंपादन केलेलं आहे आणि त्याचा मोबदलाही त्यांना मिळत नाही आहे. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी घडलेली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन कमी एकवर केलेली आहे आणि जास्ती मोबदला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच प्रकारे यांचं तसंच विषय आहे. तुमचं क्षेत्र किती जातं? 3 गुंठ 3 गुंठ जाते आणि तुम्हाला किती गुंठ्याचं आले? 3 गुंठ जाते पण आमची रुंदी 14 मीटर त्यांनी 19 मीटर दाखवली. तुमचे ऑलरेडी 14 मीटरच रुंदी आहे. रुंदी 14 मीटरची 19 मीटर दाखवली रेकॉर्ड म्हणजे त्यांच्या मोजणीच्या चुकीच्या 3 गुंठे जाते. काही तसं नाही. 2 गुंठे जाते आणि 3 गुंठे वजा करते. तुमचं 14 मीटर आहे ना? मग तुम्हाला किती मीटरचं आले? 19 मीटर. हे अशा प्रकारे अशा भूमी अभिलेखच्या माध्यमातून आणि मोजणी विभागाच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल झालेली आहे. त्यामुळे भांडगाव या ठिकाणचे शेतकरी या रोड प्रशासनाच्या कामाबद्दल दिलगीर व्यक्त करत आहेत आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. रोड प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेणं आवश्यक आहे. भांडगाव येथील शेतकरी मोठ्या संकटामध्ये दिसून येत आहेत. यांच्या जमिनींचा मोबदला योग्य मोबदला मिळावा अशी यांची मागणी आहे. परंतु रोड प्रशासन आणि भूमी अभिलेख पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांकडून भूमी अभिलेखचे मार्किंग केले जात आहे. हे आज या भांडगाव या ठिकाणी मार्किंग करण्याबाबत सर्व शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आलेले आहेत आणि ते कामकाज आजही चालू आहे. मी हा म्हणलं मी बाबासाहेब रोडच्या उत्तर बाजूची जमीन माझी आहे. तुम्ही फोन करा. तुम्ही उत्तर बाजूला माझी रेकॉर्डप्रमाणे त्याच्या मोजणीप्रमाणे 90 गुंठे जाते पण ते माझी 105 गुंठे जमीन घेतात. तर माझी 15 गुंठे जमीन जास्ती जाते. घेता ना घेतले त्यांनी रेकॉर्ड 7-12 त्यांनी त्यांचं नावही त्याचं राहिले. वर्षापासून आम्ही कोर्ट कचेऱ्या ठेवतो हायकोर्टापर्यंत. काय भानगड हायकोर्टाच्या आदेशाला सुद्धा भूमी अभिलेख जुमानत नाहीयेत. या ठिकाणी काय चाललंय नेमकं शेतकऱ्यांना कळायला तयार नाहीये आणि हायवे रोड प्रशासन नेमकी काय भूमिका मांडतंय हे नागरिकांना कळाना आणि शेतकऱ्यांना कळाना. त्याच्यामुळं भांडगाव या ठिकाणी भविष्य काळात बिनव्याजी तिथं पडू नये. अवघड आहे परिस्थिती. उच्च न्यायालयाने काय सांगितलं की नंतर हे वादविवाद वाढणार आहेत तुमचे. त्यामुळे रस्त्याचा मध्य फिक्स करा. रस्त्याचा मध्य फिक्स करा. रस्त्याचा मध्य फिक्स करून तिथे खेळे मारा मोठे पुराव्यासाठी. त्याच्यापासून 10 मीटर डावीकडे 10 मीटर उजवीकडे कॉन्क्रीटचे पोल लावा. काम तुम्ही करायचं नाही. त्यावेळेस उच्च न्यायालयाने सांगितलं. आणि रस्त्याचा मध्य डिस्टर्ब होऊन देऊ नका. आता काय झालं निमतानामध्ये निमताना का केला? ऐका ना निमताना हा म्हणजे 5-5 मीटर सुतर्फाचे पैसे द्यायचे त्यांनी बारामती कोर्टातही केलं
हायकोर्टला ते मग त्यानंतर काय झालं, कोर्टाने मुद्दा कुठला काढला की 46 गटांमध्ये तुम्ही जास्त ट्रेनिंग केली, त्या जागा कुठल्या आहेत त्या आम्हाला दाखवा. ऐका ना, मग निमताना काय केलं, सुपरनिमतानं काय केलं माहिती आहे का साहेब? त्या जास्त झालेल्या 3D जागा कुठे आहेत त्या नकाशावर दाखवा, ह्याच्यासाठी केलं. दुसरी गोष्ट ते काय दाखवलं त्यांनी माहिती आहे का, तुम्ही अवॉर्ड पुढे गेले पहिले आणि हायकोर्टाची तुम्ही award जर घेतले, वाचली त्याच्या आधी. हायकोर्ट ते award पुढं म्हटलं करायसाठी म्हणून काम तुम्ही करायला काय सांगितलं, यांनी चुकून सुपरनिमतानं करू वाढवलं, द्या. पण त्या हातीच्या बाजूला यांनी घालायला अजून पाहिजे. कॉम्प्लिकेशन 17 वाढवलं ह्या फुटांनी हात गोष्टीमुळे, वाढवले साहेब. निमतानामुळे. ही मी कशासाठी करायला आता आमचा विरोध काय आहे? हे साहेब म्हणतात की तुमचं जे भूसंपादन सत्राचं आहे आम्ही तिकडे निघायला पाहिजे ना जमीन. सुपर निघताना मोजणीला जी मोजणी झाली ते असं तुमचं म्हणणं आहे, हो, बरोबर. त्याच्यावर तुम्ही सुपर निघताना मोजणीला चॅलेंज केलं ना कोर्टामध्ये. आता तुम्ही 6 विषय आहेत. आहे, मग आम्हाला ते आहे ना. तुम्ही कायदेशीर आम्हाला त्याचा स्टे आणला पाहिजे. पाण्यातला आणलं की दोन- आहे, दोन दिसते गटात आहे ना दिली. स्टे. दाखवतो मी. आम्हाला तर मोठं मार्किंग करा असं आहे त्याच्यात. ऐका, मार्किंग करा, पोझिशन घ्यायचं नाही. पोझिशन कुठे घेतो आपण? आम्ही पोझिशन घेतो नाही ना, आम्ही आज फक्त मार्किंग करत होतो. मार्किंग हो साहेब, मार्किंग करा. तुमचं पत्र काय आहे, तुमचा आमचा वाद काय चालला आहे, तुम्ही हात दाखवलं म्हणून आम्ही तुमचं करत नाही. ऐका ना, ऐका ना साहेब, साहेब ऐका, आम्ही तुमचं काम काय म्हणतोय, संपादन क्षेत्राचं मार्किंग तुम्ही करत नाही म्हणून आम्ही ते काम आम्हाला विरोध करतो. तुम्ही काम सुरू नाही नाही, संपादन क्षेत्राचं क्षेत्र तुम्ही मार्किंग करा ना. मार्किंग करत तुम्ही रस्ता 20 मीटर आल्यानंतर तुमचं क्षेत्र कुठून चालू होतं हे शेतकऱ्याला समजून देत नाहीये साहेब. साहेब, हा? आम्ही सगळं मार्किंग करत होतो, पण तुम्ही तुम्ही आम्हाला त्याच्याकडे आहे 12/7/2000 तुम्हाला स्टे ऑर्डर दिलेली आहे. 12/7/2024 दिलेलं आहे, मागच दिलेलं आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी. मला क्षेत्र तुम्ही दाखवत नाही. आबा कुठे गेलो? एक मिनिट. तुम्ही संपादन क्षेत्र दाखवलं, आम्ही आत्ता काम चालू करा तुमचं, आम्ही कुठं काय हरकत करू. साहेब, तुम्हाला आम्ही आहे सांगतो, तुम्हाला हे सगळं आहे, तुम्हाला दाखवतो आता मोबाईलवरती. आता मला एक सांगा की मार्किंगचं काम तुम्हाला सकाळपासून आम्ही तेच सांगतोय, यांचा रस्ता 20 मीटर आला, तिथे एक खून करायची, तिथून पुढं त्यांचा रस्ता कुठं शेवट आला, भले 5 मीटर आत आलाय, तिथं एक खून करायची, आणि हे क्षेत्र तुमचं एवढं ह्या गटाचं आहे. संपला विषय, चालायचं पुढे. आमचं म्हणणं काय हेच आहे, त्यांनी पत्र काय दिलंय, संपादन क्षेत्राची मार्किंग करणे. मग संपादन क्षेत्राची त्यांनी पत्र काय द्यायला पाहिजे होतं, नॅशनल हायवेची. असं कसं साहेब, मार्किंगचं तुम्ही पत्र देता आणि एकाच बाजूला मार्किंग करत असता. माणसांचे मन आहे वाळूत मुतलं फेसना पाणी अशीच अवस्था व्हायची आज दिवसभराची. जर तुमचं बी व्हायना आणि त्यांचं बी व्हायना. अहो, हे बरं का, ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे का माहिती, त्यांनी 66 मीटर घेतले, 6 मीटर तिकडचं हे केलं, SLO 17 नॅशनल हायवे हे रद्दच होणार आहे. एक माझं गोष्ट ऐकून घ्या, हे काही तुमचे दुश्मन नाहीये, अहो, ते दुश्मन त्यांचं काम नाहीये. करतात हो. पण त्यांनी, मी काय म्हणतो साहेब, त्यांचं काम करेक्ट आहे असं तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण असं समजू त्यांचं काम करेक्ट आहे, खूप पारदर्शी काम केलेलं आहे. मग त्यांनी प्रत्येक गटाचं संपादन क्षेत्र काढून द्यायला त्यांना हरकत नाही. तुम्हाला जर संपादन क्षेत्र पाहिजे नसेल ना तर तुम्ही मोजणी मागवा ना कुणाला त्यांच्याकडे. आम्ही कशाबद्दल मागू, संपादनच कुणी आम्ही करतंय. पैसे भरले तर आधीच ऑलरेडी पहिले 3.5 लाख पहिले 3.5 लाख रुपये आम्हीच भरले. त्यांनी भरलेत का नॅशनल हायवे यांनी, आणि परत आम्ही मोजणी का हायकोर्टाची मागायची मागणी करणार? झाली. त्यांचं म्हणणं ते आहे. त्यांचं काय असेल, एक मिनिट होय दा? चला मी देतो, हो मी पैसे भरतो, देतात कधी मोजणी करून माझे संपादन क्षेत्र एवढं भरून देतात. ते जे म्हणतात ना साहेब, 2 मिनिटं. नाही नाही, आम्ही भरतो, 5 जण पैसे भरतो, लगेच उद्या भरतो. तुम्ही आमचं संपादन क्षेत्र काढून द्या, एवढं क्षेत्र. बरोबर. आता यांना काय सांगितलं, त्यांना स्टे मिळाला, ते म्हणतात नाही मिळालं, पण ठीक आहे मिळालं. यांना काय सांगितलं माहिती आहे का, यांना मोजणी करू दे, पण यांना काय मार्किंग करायला सांगितलं की यांचे क्षेत्र कुठे आहे त्याची मागणी मोजणी, फक्त ताबा घेऊन. आता यांच्या 4 बाउंड्री तर यांच्या असणार आहेत.
चार बाउंड्री आहेत का 2च बाउंड्री आहेत? बाउंड्रीचं जे चार गुन्हे दाखवतात तुमचं म्हणणं आहे ना, त्यांचं म्हणणं असं आहे की मोजण्यासाठी गट मोजणी करावी लागते. अहो मग आता गटात मोजणी केली की साहेबांनी, यांनी पण केली. काय ते आता आता यांनी पण गट मोजणी केली निमतानाच्या मोजणीत गट मोजणीच झाली ना. आणि ऐका ना, खात्रीसाठी यांनी कसं साहेब एक मिनिट ऐका, निमतानाच्या मोजणीत प्रत्येक गटाचे त्यांनी हे काढले, बरोबर आहे. मग त्या गटाच्या मोजणी लोक दाखवायला येतील. तुम्ही बघा की गट कसे कुठं सुरू होतो, कुठं संपतो, असं कसं एवढं त्यामध्ये क्षेत्र तुमचं संपादन होतं, हे क्षेत्राचं एवढं गुणाकार होणार पाहिजे ना. आणि मग ते तुमची 2च जमीन आहे. दाखवतात. तुमच्या जमिनीमध्ये 10 गुंठे क्षेत्र घेतले, तुम्हाला मागं दाखवलं, तुम्ही मान्य करताल का? मान्य करताल का? माझं क्षेत्र कुठं चालू झालं, कुठून कुठं 10 गुंठे घेतले हे दाखवा म्हणणार ना. मग आम्ही त्यांना काय सांगतो? आम्ही आडवा लागलो का? आम्ही काय सांगतोय की आम्हाला 4 गुन्हा दाखवा. आता हे काय आहे, हे बघा, यांनी असं दिलं, यांच्या वकिलांनी, नॅशनल हायवेच्या वकिलांनी सांगितलं आम्ही मेजरमेंट करतोय बरं का, पण आम्ही काम करणार नाहीये असं तिथं कोर्टात सांगितलं. मग कोर्टाने काय सांगितलं, इफ द इन्फॉर्मेशन बाय लर्नेड कॉन्सिलर फॉर द पिटिशनर दॅट रिस्पॉन्डंट नंबर 2 इज लाईकली नॉट टेक स्टेप्स in demarcation, the plan Mr. Singh rightly said that the demarcation work can be continued. However, the possession of the land out not to be taken over orderly accordingly. म्हणजे ह्याच्यात ऑर्डर झाल्याशिवाय ह्या पिटिशन तुम्ही पोझिशन घ्यायचं. मग आता आम्ही असं करू का, सगळेच जण जाऊ का तिकडं हायकोर्टात? प्रत्येकाने 5-5 लाख रुपये घेऊन जातो आम्ही हायकोर्टात 2-2 गुंठ्यासाठी. ते योग्य होईल का? अहो आता हे सरकारी अधिकारी सगळंच काम म्हणतात आम्ही बरोबर केलं. रस्ता 20 मीटरचा असताना 30 मीटर झाला. ऐका ना, 20 मीटरचा असताना 30 मीटर आम्ही बरोबर केलं. मग आम्ही बरोबर केलो, मग हायकोर्टाने सांगितल्यावर 20 मीटर आल्यावर नाही, 20 मीटर आला आमचं मान्य, आम्हाला मान्य. म्हणजे पहिली चूक कोण करतो? सरकारी अधिकारी. आम्ही हायकोर्टात जायचं किती वेळा जायचं? आता आम्ही हे मार्किंगचं काम का थांबवतोय? मला पण तसं क्लिअर दाखवा. 2 मिनिटं तुम्ही मला स्टे आहे म्हणून द्या ऑर्डर. या कामाला स्टे आहे म्हणून तुम्ही नका बोलू. अहो डिमार्केशन तुम्ही पूर्ण काम दाखवा ना. तुम्ही एक बाजूला का दाखवता? ऐका, तुम्ही डिमार्केशन करताय ना, एक बाजूला का दाखवता? 2 बाजूला दाखवा. स्टे आलं की हातात धरणार नाही नाही, तुम्ही 2 बाजूला का दाखवता? एक बाजूला नसतं ना डिमार्केशन. डिमार्केशन करायचं एक बाजूला, कुठं डिमार्केशन करा? तुम्ही डिमार्केशनचा अर्थ काय? दोन्ही बाजूला दाखवा. स्टे आहे. चला दाखवा दोन्ही बाजूला, आम्ही तयार आहे. दाखवले ना ते कोर्टाने दिलेले दाखवले ते काय अहो त्यांनी मग कोर्टाने सांगितलं का फक्त नॅशनल हायवेला एका बाजूला दाखवा असं दिलंय का त्या? दिलंय का? करायला सांगितले ना डिमार्केशन. नॅशनल हायवे संपादन होणारी बाजू दाखवा असं कोर्टाने म्हटलं असतं. शेताला किती बाजू? आम्ही गपचूप गेलो असतो. 4 बाजू पाहिजेत ना शेताला, मग ती किती बाजू दाखवते? 2च बाजू दाखवते. आमची दुसरी बाजू दाखव. आमचं हेच म्हणणं आहे हेच त्यांना. म्हणणं आहे ना त्यांना. आमचं दुसरं काय त्यांना म्हणणं आहे? डिमार्केशन करायला आम्ही कुठं विरोध करतो? आणि मग आम्ही कुठं सकाळपासून विरोध आम्ही केला? बोलतोय का? सकाळपासून आमचे 4 पॉईंट दाखवा. लक्षात आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे हा. की एका गटाची तरी कारवाई दाखवली पाहिजे. आता यांच्या गटाचे 4 कोपरे नको दाखवायला होईल. बरं जवळचा गट दाखवा. कुठे दाखवतो? चुकीचं बोलताय काय राव, चुकीचं बोलताय साहेब. एवढे उच्च पदावरचे अधिकारी असं चुकीचं नका बोलू. ऐकलं का? असं काय बोलताय चुकीचं? बोललं तर होईल. तुम्ही असं म्हणलं कसं ते तरी बोलणार साहेब? द्या ना त्यांना मला 4 4 पत्रे दाखवा ना आमच्या जमिनीचे. संपला विषय. तुम्हाला कोर्टाने सांगितलं ना मार्किंग करा, करा. तुम्ही सह्या नाही करणार आहे. आम्ही पंचनामा करून जातोय, आम्ही सबमिट करतोय फाईल. तुम्ही त्या संपादन कार्यालयाला तुमचं म्हणणं द्या, त्याच्यावर काय ते निर्णय घेतील. तयार केलाय. आता तुम्ही ज्याचं काम थांबले ना या संदर्भामध्ये तुमचं म्हणणं मांडा. तुमचं आम्ही म्हणणं तुम्ही मांडा. बघा जिल्हाधिकारी कार्यालय ते सगळी माणसं होती. तिथं काय ठरलं होतं की डिमार्केशनचं सगळ्या हद्दी दाखवा, आमच्या प्रत्येक गटात दाखवा, अशी आमची मागणी होती. हे का आले तर त्यांनी काम पूर्ण झाले म्हणून उत्तर दिलेलं आहे तिथं.
आम्ही काय हरकत घेतलं, प्रत्येक गटात संपादनाचं क्षेत्र दाखवा असं आम्ही हरकत कुठे घेतली, जिल्हाधिकाऱ्याकडे. जिल्हाधिकाऱ्यांनी यांना परत पत्र काढलं की प्रत्येक गटात दाखवा किंवा काय म्हणतात संपादनाचं क्षेत्र दाखवा. मग आमचं काय चुकतंय साहेब? हे काय आलेत परत? यांचं पत्र आहे आमच्याजवळ, काम पूर्ण झालं म्हणून, संपादनाचं काम पूर्ण झालं म्हणून, मार्किंगचं काम पूर्ण झालं म्हणून यांनी आम्हाला पत्र दिलंय, मला पत्र दिलंय ह्याच्या अगोदर. आज कसं काय मार्किंग? मग आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केल्यामुळे हे आज आलेत की आमचं संपादनाचं मार्किंग दाखवा. आणि आता हे मात्र ते परत मागच्या वेळेचे पाडे चालू झाले. कसं करायचं आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे हरकत घेतली म्हणून तर तुम्ही आलाय ना. तुम्ही तुमची बाजू मांडा की यांच्या प्रश्नाला उत्तरं दिली पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्ही हे परत का आले साहेब? एका गटाची कारवाई पूर्ण केली एवढं सांगा. जवळचा आपण कोणता कॅमेरा दाखवा ना तुम्ही. चार कोपरे एका गटाचं दाखवा. 4 कोपऱ्या दाखवायला पाहिजे ना, संपादन क्षेत्र दाखवतात. हा, तर 2च कोपऱ्या दाखवतात. काय म्हणायचंय, आपले काय म्हणायचं, भूसंवर्धन करीत करा तुम्ही, आमचा काही विरोध नाही कसला. तुम्ही करीत असताना ज्या चुका झाल्यात ना, तुम्ही आम्हाला फक्त 4 कोंड्या दाखवा. तुम्ही भूसंपादन करता, तुम्ही वेळ जाईल. मोठे अधिकारी आहेत. 2 दिवस जातील. मग तुम्ही काय 2च कोपरे दाखवता कसं आहे? तुम्ही नकाशात 2च कोपऱ्याचा करता का? 4ही कोपऱ्याचा केला पाहिजे ना. काय नाही कसे करता? अहो साहेब एक मिनिट आहे, नॅशनल हायवे कुठं पळून जाणार आहे का? आम्ही जाणार आहे. आणि मग ते एक कळवतील आपल्याला, परत येऊ. आणि मग आम्हाला तीच म्हणायचं, तुम्ही 4 कोंड्या दाखवा ना प्रत्येकाच्या. हा. प्रत्येकाच्या 4 बाउंड्या दाखवू द्या, चांगला विषय. शेतकऱ्यांचं म्हणणं असतं. हा, सगळ्यांचं एकच म्हणणे. 4 बाउंड्या दाखवा. जर समजा एक मिनिट चुकीचं आहे ना. साहेब, हो साहेब एक मिनिट आहे का, ते कधी सिद्ध होईल? नाही नाही साहेब एक मिनिट, कधी सिद्ध कोर्टाला सिद्ध करायला जर तुम्ही लागेल. आम्हाला 4 बाउंड्री दाखव सर, आमचे समजा 10 गुंठे किती बरोबर आहे ॲक्वायरला, आणि जर का परिस्थितीमध्ये 12 गुंठे असेल, आम्ही 2 गुंठे काय द्यायचे? त्याशिवाय आम्हाला गुंठे आम्हाला कळणार कसं? आम्हाला जमीन गेली, कागदावर आम्हाला कमी दिलेली आहे, त्यामुळे मोबदला आम्हाला कमी मिळतोय. तुमचं म्हणणं त्या सुपरनिंदाना मोदीचा विरोध आहे, लक्षात घ्या. तुम्ही त्याच्यावर आम्हाला काय कायदेशीर स्टे आणा ना. आता आणलं की एक तर चालूच आहे की, आता ऑलरेडी त्याला तुम्हाला सांगितलं तर काय? हो, आम्ही असं कुठं बोलतो? काहीतरी stay दाखवा. साहेब, हो साहेब, काय कायदेशीर? कायदेशीर स्टे आणायला तुम्ही 4 कोपरे दाखवा, आम्ही स्टे आणतो. 4 कोपरे तुम्ही मार्किंगचं काम पूर्ण करा, आम्ही स्टे आणतो. यांच्याकडे आहे की यांच्याकडे? नाही नाही यांच्याकडे आहे काय? मोबाईल आहे. कुणाला? अहो ती 12/7 तीच आहे ना ऑर्डर. हे काय यांचं आणि यांचं. हा, ते दोघांचे ना थोडं देखील. हा, ठीक मग आहे. मार्किंग, हो साहेब, मार्किंगचं आमचं, अहो मार्किंगचं नोटीस आहे. मार्किंगला हे पूर्ण झालेलं आहे काम. हे परत का आले? तुम्ही का परत मार्किंग करा म्हणतात ना त्यांना. आम्ही मार्किंगला विरोध नाही नाही. आहे ना आमचा. 4 मार्किंग कोपरे करा, 4 दाखवू द्या कोपरे दाखवा ना. ना. तुम्ही 2 कोपरे दाखवले, आम्ही कसं समजायचं काय झालं? 4 कोपरे त्यांना दाखवा, सांगा आम्ही कबूल करतो. तुम्हाला दाखवायला सांगितलं ना, हायकोर्टाने दाखवा. चला 4 कोपरे दाखवा, संपवायचे. हा, कुणी शेतकऱ्याला विचारा तुम्ही काय दाखवणार? 4 कोपरे दाखवा आमच्या गटाचे, संपला विषय. आम्ही कुठं तुम्हाला काय विरोध करतोय काय करतो? आणि कृपा करून राहुल दादांकडे जाताना ज्यांचे बाधित शेतकरी आहेत सगळ्यांनी स्वतः जायचं तिथे. हा, तुम्ही सगळेजण जावा की काय? सगळेजण राहुल दादांकडे जा. मार्किंगचं काम हे फक्त 2च शांत घ्या जरा, शांत घ्या. ते राहुल दादाकडे जाताना एवढी सगळी माणसं 5-50 माणसं पाहिजे. त्यांना सांगा मार्किंग दाखवताना फक्त आम्हाला 2च ठिकाणी मार्किंग दाखवतात. तिकडचं मार्किंगच दाखवा. आम्ही दाखवा म्हणतोय तर ते म्हणतात, ते आम्हाला म्हणतात की नाही हायकोर्टाने आम्हाला असंच सांगितलं किंवा कुणी असंच सांगितलं. दादांना विचारू आपण, मार्किंग दाखवताना 4 कोपरे दाखवले पाहिजे का 2 कोपरे दाखवायला पाहिजे? विचारू आमदार साहेबांना आपले. असू द्या ना, आम्ही मान्य करतो की आम्ही हायकोर्टात जाऊन निमताना कुठं चॅलेंज होती, हायकोर्टात चॅलेंज होती, आम्ही तिथं जाऊन चॅलेंज करतो. तर तुम्ही 4 कोपरे दाखवत नाही म्हटलं, आम्ही चॅलेंज काय करणार? 4 कोपरे दाखवा साहेब. तुम्ही आमचं मार्किंग करताना 4 कोपरे गटाचे दाखवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. हायवे रोडचं नकाशा दाखवतात म्हणजे संपादित झाले 4ही कोपरे दाखवा ना. मान्य नाही म्हणतात. अहो साहेब, तुम्ही वेगळा अर्थ घेता. साहेब शिंदे साहेब, तुम्हाला धन्य मानतो आम्ही. तुम्हाला आम्ही मोठे अधिकारी आहात, पण तुम्हाला मोठे अधिकारी आहात. तुमच्या घरी शेती असेल, शेतकऱ्याची काय व्यथा आहे? 2-2, 4-4 गुंठेचं त्याचे जास्त घेत असताल तुम्ही, तर त्या शेतकऱ्याचे आज 10 लाख रुपये गुंठेने हायवेला बाजार आहे.
तुम्ही चेष्टा करताय आमची साहेब, तुम्हाला आम्ही सांगतोय मार्किंग करताना तुम्ही 4 कोपरे दाखवा. एवढीच आमची विनंती, तुम्ही मान्य नाही करत. तुम्ही जे म्हणता ऐका आता चर्चा नका करू. तुमचं सगळं हे चुकलेलं आहे. हे बघा, तुम्ही कागदावर जे काय असेल तुमचं म्हणणं मांडा. उगाच चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आपण चर्चा भरपूर केलेली आहे. तुम्ही कागदावर तुमचं म्हणणं मांडा, ते कुठेतरी प्रूफ राहील. हे चर्चा राहणार नाही. हे दाखवत नाही याचा अर्थ काय होतो? आता कागद दिलं सेकंड आम्हाला कशाला देत आहे? संपादनाला द्या ना, संपादन कार्याला द्या. देतो तुम्ही आज सांगा ना. आम्हाला तेच म्हणायचं. आम्ही पत्र उद्या देऊन देतो त्यांना. आम्ही आलोय ते त्यांच्या पत्राच्या अनुषंगानं आलोय. देतो त्यांना पत्र. तुम्ही सुद्धा डायरेक्ट त्यांना द्या पत्र. मी आता आमदार साहेबांकडे जातो, मीटिंग मध्ये काय ठरलं होतं ते विचारतो की दादा मार्किंग करताना 4 कोपरे दाखवायला पाहिजे की 2 कोपरे दाखवायला पाहिजे. दादांना विचारतो आम्ही, कलेक्टर साहेबांना विचारतो. ह्या संपादन क्षेत्राचं मार्किंग करताना 2च बाजू दाखवायच्या का, म्हणजे 2च पॉईंट दाखवायचे का, बाकीचे दाखवायचे नाही का? किती दाखवतात? हे मोजणी खाते हो साहेब, हे भूसंपादन करतात. एखाद्या गटाचं, तुमच्या गटाचं भूसंपादन केलं, तुम्हाला किती पॉईंट दाखवतील? हे 4 पॉईंट दाखवतील. 4 कोपरे मोजल्याशिवाय तुमचं संपादन क्षेत्र निघणार आहे का? मग आम्ही तीच मागणी करतोय ना साहेब, आमची कुठं चुकीची मागणी? आणि यांनी नोटीस दिली संपादन क्षेत्राचं मार्किंग करणार, आमच्या गटाचं नाही मार्किंग करणार, हे संपादन क्षेत्राचं मार्किंग करणार. आता इकडं गट वेगळा आहे, इकडं गट वेगळा आहे. हे सगळं त्यांचं उघडं होणार. नाही ना, उघडं मरू द्या. सेंटर बदलला त्यांचा काय फायदा? अहो साहेब, अहो त्यांचा नाही फायदा का? हे असं एक जण जातो अहो करून साहेब, एक मिनिट आहे का? सेंटर बदलला निस्तारायला लागतोय. 7 मीटर शिरली ना, याचा अर्थ सेंटर इकडा रस्ता तिकडे गेला पूर्ण. रस्ता सरकला. आता जर सरकल्याच्या नंतर 1000 रोडचा शेतकरी त्याची बाउंड्री 17 मीटर पुढे सरली, 5 मीटर. तो पुढे सरला, तो माग 5 मीटर परत गेला. 5 मीटर कोण देणार साहेब? तो ऑर्डर नाहीये, माझ्याकडे ट्रेसिंग उतार आहे. महत्वाचा मुद्दा आहे आमचा. तुम्ही तो विषय माझ्याकडे आहे ना ट्रेसिंगचे नकाशे फाळणीचे डॉक्युमेंटचे. आम्हाला तर उलट असं म्हणणे साहेब की ह्याची निमतानाची मोजणी आहे ना, ह्याच्या 4 बाउंड्री आहेत निमतानाच्या मोजणीच्या. पण मागच्या बी दाखवा आणि पुढच्या बी दाखवा. दाखवा हा, यांनी दाखवा मागच्या बी पुढच्या बी. जर आम्हाला मागं सरकून हा, यांनी नुसतं नॅशनल हायवे नाही दाखव. पण आमदारांना कुठं सांगतात एखादा पॉईंटचं मार्किंग करताना 4ही कोपरे दाखवले पाहिजे, असं कुठं सांगतात? जागेवर येऊन प्रत्येक गटाची थांबवलेले, पहिलं मार्किंग झालेले थांबवलेले. आता नकाशात तो खरा का हा खरा हे हे फक्त तुम्ही संपादन सांगा. झालंय त्या मोजणीप्रमाणे. हा, आपण कसं सांगणार? अहो तुम्ही सांगा ना आता, आम्ही काय सांगू? तुम्ही सांगा मग आता. आता मग संपादन कुठल्या मोजणीप्रमाणे झालं? हायकोर्टाच्या. शेतकरी सांगतील तुम्हाला आता. हायकोर्टाच्या मोजणीने संपादन झालं, अवॉर्ड झाले, हायकोर्टाच्या मोजणीने नोटिफिकेशन झालं, हायकोर्टाच्या मोजणी आणि निमतानाच्या मोजणीने जमीन ताब्यात घ्यायची. असला कुठला कायदा असतो का हो साहेब? असतो का असा कायदा? शेतकऱ्यांचे दिशाभूल नाही व्हायला पाहिजे. हा बस, आमच्या बाकी काय म्हणणे. बाकी काय? हा, कुणी विरोध केलाय 2 दिवसापूर्वी? आज सकाळपासून तुम्ही आहे काय चुकीचं वागलो का? आम्ही नाही, आम्ही फक्त म्हणतोय 4ही कोपरे आम्हाला दाखवा. मग यांना का दाखवायला त्रास होतो? आम्ही एक मिनिट आता याच्यापेक्षा गोष्ट ते म्हणतात ना, आम्ही सुपर निमतानाचे पैसे भरतो, सुपर निमतानाप्रमाणे त्यांनी आम्हाला हद्दी दाखवून द्यावं 4 दिवस. आम्ही पैसे भरतो. असं तर एकदा बघा, आम्ही शेतकरी पैसे भरतो. सुपर निमतानाप्रमाणे आम्हाला मोजणी करून दाखवा. संपादन हा, क्षेत्र आम्ही पैसे भरतो, त्यांनी सांगावं. तुमच्याप्रमाणे बरोबर आहे ते संपादन क्षेत्र. आज आम्ही पैसे भरतो, उद्याच्या येऊ तिथं. हो, सगळे शेतकरी आमचं पैसे भरतो. संपादन क्षेत्र दाखवा तुम्ही. नाही ना, अख्खं क्षेत्र मागचं बी क्षेत्र दाखवावं लागेल. मग ते दाखवायलाच हा, लागतं. मुलतानाच्या मोजणीप्रमाणे अख्खं क्षेत्र दाखवावं लागेल. दाखवून द्या. काय होतं माहितीये का तुमच्या कामामुळे 2018ला झालेलं काम आमच्या वरिष्ठ ऑफिसरनी केलेलं आहे, जिल्हा अधीक्षक हे मी नाही केलेलं, आमच्या वरिष्ठांनी केलेलं काम आहे. 2018लाच हा विषय झालेला आहे. फक्त त्याच्या आपण मार्किंग आता हो, मग साहेब मला 9 जानेवारी काम बरोबर झाले का चुकीचं झाले? केलंय. ऐका ना, हे काम बरोबर आहे. झालेलंच काम आता आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे जर मागच्या लोकांनी केलेलं असेल तर मागच्या ह्याच्यात तुम्हाला काय वरिष्ठांनी सुपरनिंदानं केलंय हा. जे काम केलेलं आहे आणि आजच्या शेतकऱ्यांना तुम्ही स्पॉटवर आहात, तुम्हाला वस्तुस्थिती आता समजली, हा. ह्याच्यात काय चूक झाली का? नाही ना, आम्ही म्हणतच नाही. बरोबर ना, चूक नाही झाली साहेब. एक मिनिट, चूक नाही झाली. बघा आता एक मिनिट, आम्ही उद्या शेतकरी पैसे भरतो त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला दाखवा सगळे आम्हाला हक्क दाखवा. बरोबर. परत मोदक सगळं नाही, सुपर निमतानाप्रमाणे.
आम्हाला हा सुपर निघता हो, तुम्ही ऐका तुम्ही तुमच्या मोंदीवर ठाम आहे. 2 मिनिटं थांबा. तुम्ही अधिकारी आहात, हे शेतकरी आहात. या शेतकऱ्यांची नुकसान होणं एवढीच तुमच्याकडे विनंती आहे. सध्या तीच भावना आहे. त्यांना मोबदला जो मिळाला पाहिजे, योग्य त्यांच्या क्षेत्रात तो मिळालाच पाहिजे. असं कमी मोबदलाचा मिळावं, विषय नाही साहेब, असं मोबदला काही आम्हाला काही वैयक्तिक दुश्मनी नाही आहे कोणाची. नाही साहेब, मोबदला विषय घेऊ नका तुम्ही. हे साहेब एक लक्षात घ्या, कायदा काय सांगतो. हे लोक ऐकून घ्या, हे काय आत्ता झालेली गोष्ट नाही आहे. 2008 पासून हे काम होत आलेलं आहे. त्यात सगळं कोर्टात वगैरे गेले होते. कोर्टाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा सुपर निघताना झाला आहे आणि सुपर निघताना हा इथं संपला. त्याच्यावर परत मोजणी नाही झाली. त्याच्या आधारे आपण आता मार्किंग करतो. मग आम्हाला तुम्हाला ते सांगायचं, आत्ताच विषय आला. आता ज्यावेळेस तुम्ही मोजलं त्याच विषयी कळलं आम्हाला की तुम्ही 10 मीटर आमच्याकडे 17 आत्ताच कळलं ना. आम्हाला आधी बी माहित नव्हतं. आम्ही जर चारी बाजूची हत्ती दाखवा ना. आम्ही म्हणलं तर आम्ही घेतलं ना. 500 फुटावर दाखवलं, 500 फुटावर असं तुम्ही आता पळत तेच सांगतो गाडीवर साहेब. जाऊ. हा 500 फुटावर काय कळणार आहे? 10-15 गट आहेत. आता तो मुद्दा हाच आहे की जे पूर्वी केलेले ते मोजणी होती, त्या मोजणीप्रमाणे ते काम करतात. आणि तुमचं म्हणणं असं आहे की पूर्वी केलेली मोजणी चुकीची झाली. चुकीची झाल्यामुळे आज 10 मीटर 10 फूट किंवा 12-17 फूट आज शिरले बरोबर आहे ना, चुकीची झाली ना ती. तुम्ही म्हणताय चुकीचं आहे, ते म्हणतात नाही बरोबर आहे. आता ही निमताना मोदी चॅलेंज कुठे करू शकतो? हायकोर्ट. मग हायकोर्टात आमची 6 माणसं गेलेली आहे. आम्ही ते करणार आहे. त्याच्या अगोदर यांनी ताबा घेऊ नये. कोर्ट नाही प्रविष्ट विषय घ्या ना. अहो, तहसीलदाराला पत्र दिले. पत्र आहे माझ्याकडे तहसीलदाराला ताबा घ्या. आम्हाला त्या टायमाला पोलीस आम्ही मागे सांगितलं. हा, आम्ही नाही मागे सोडू. आमचं खरं आहे. आमचं बी हक्क का मागे सोडू आम्ही? हा, आम्ही काय वाद घालीत बसू? तुम्ही नकाशे बनवणार चुकीचे ना, आम्ही वाद घालत बसणार कशात घेत? तुम्ही आमचं मार्किंग करताना तुम्ही तुमचं पत्र आम्हाला नोटीस आलं, त्यामुळे आम्ही एवढे शेतकरी हजर झालो. मार्किंग करताना तुम्ही आमचा वाद आजचा वाद का झाला तर त्यांनी आमचे 4 कोपरे दाखवायला पाहिजे. ते 4 कोपरे न दाखवता फक्त 2च कोपरे दाखवतात. त्याबद्दल आम्ही इथे त्यांना आक्षेप घेतलेला आहे. आमचे 4 कोपरे दाखवा, तुमचं काम चालू करा. गटाचं दाखवा ना ते सगळं, तुम्ही गटच दाखवता. गट नाही सर, आता मार्किंग ते संपादन क्षेत्रात दाखवणार आहे ना. उत्पन्नाचे पैसे भरल्यात मोजणीला, हा, ऐका. लोकांनी काम करून 3.5 लाख रुपये. आहे ती बरं आहे, तरी मिटत नाही. झाले 15 वर्ष या गोष्टीला. आणि तुम्ही जर म्हणताल सरकारला अडवलं तर सरकारचा रस्ता झालेला आहे. नॅशनल हायवेनी रोड वर्क इज कम्प्लिटेड म्हणून पत्र दिलेलं आहे कोर्टात. टोल त्यांचा पूर्णच घेतायत ते. रस्त्याचं काम अनाधिकृतपणे तुम्ही ऑर्डर दाखवतो, तुम्ही ऑर्डर वाचा. ऑर्डरमध्ये म्हटलंय की यांनी अनलिगली ताबा घेतलेला आहे इथं रस्ता करताना. तरी आम्ही गप्प बसलो. तुम्ही तुमचं म्हणणं भूसंपादकाला मांडा. आजचा जो विषय आहे, आजचं पत्र आहे तुम्हाला. सगळं मांडलंय मार्किंग सगळं. करण्याचं पत्र आजचं आहे ना नाही तुम्हाला? मार्किंगचा विषय आम्ही कंप्लेंट कुणाकडे करणार ह्यांच्यात 4 कोपरे का दाखवतो. तुम्ही त्यांना मांडू शकता. त्यांच्या सांगण्यावरनं ते मार्किंग करायला आले. त्यांनी सांगू आम्हाला पत्र द्यावं की आम्हाला फक्त नॅशनल हायवेची हक्क द्यायला सांगितले. दाखवा त्यांनी पत्र. त्यांना विचारा, त्यांना पत्र दिलंय का असं नॅशनल हायवे आपलं एसएलचा. हायव्याचं करायला आलो. म्हणणं असेल ना, ते लेखी स्वरूपात दिलं तर चर्चेमधून काही राहणार नाही आहे. ते विसरून जाऊ. मग तुम्ही मागच्या वेळेच्या हरकती घेतल्या त्याचं निवारण का नाही केलं चर्चा आतापर्यंत? नका करू. तुम्ही लेखी स्वरूपात मांडा. नाही मागच्या वेळेच्या कोण देणार? संबंधित खातं कोण आहे? तेच आहेत ना. जिल्हाधिकारी मोजणार आहे का टेप धरणारे जिल्हाधिकारी? आपल्या एक अर्ज भूसंपादकांकडे द्यावं लागेल. 17 द्या म्हणलं. बोललो की साहेब, तुमचे जे काही मुद्दे आहेत ना, ते मात्र पत्र चालतंय. फायनल काय विषय सांगाल? जे काय असेल काय होतं? मार्किंग करताना काय आपण करणार? बरं सकाळपासून बरेचसे बाईट घेतल्या. ते आता समोर झालाच ना विषय. नाही, मी घेतलं नाही ते. तर थोडे आत्ता जे भांडगावमध्ये मोजणे आता तुम्ही मार्किंग करायचं काम थांबवलेलं आहे, या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका प्रशासनाची आहे? आम्ही मार्किंग करण्यासाठी कलेक्टर साहेबांच्या पत्रानुसार इथं आलो आहे. यापूर्वीसुद्धा 9/1/2025 रोजी मार्किंगची कारवाई केली. त्या पुन्हा त्यांनी मान्य नसल्याबद्दल हरकत अर्ज दिल्या होत्या कलेक्टर साहेबांच्याकडं. त्या अनुषंगानं
पुन्हा फेर मार्किंग करण्यासाठी आम्ही जागेवर आलो. मार्किंगची कारवाई चालू होती. त्यावेळी त्यांनी मार्किंग समजून न घेता त्यांनी विरोध केला. त्यामुळे मार्किंगची कारवाई सद्यस्थितीत करता आली नाही. त्यांनी त्यांचं म्हणणं लिखित स्वरूपात मांडणं गरजेचं आहे. आम्ही आज चारी पंचनामा बाजूने केला आहे. दाखवले का? आणि त्या आम्ही जबाब पंचनामा केला आहे आणि तसं आम्ही जो काही रिपोर्ट आहे वास्तविक तो आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सादर करणार. त्यांच्या जी काही मागणी आहे किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायला म्हणतात ते, तर तुमची नेमकी भूमिका काय आहे? त्यांनी लेखी स्वरूपात देऊ द्या आणि वरिष्ठ कार्यालयासुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. त्याच्यावर जे काय आम्ही रिपोर्ट सादर करू त्याच्यावर ते वरिष्ठ कार्यालय अधिकारी त्याच्यात निर्णय घेतील. तालुक्यातील मौजे भांडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्गावरील संपादित केलेल्या जमिनीत त्याबाबत आज 19 तारखेला मार्किंग करण्यासंदर्भात भूमी अभिलेख आणि हायवे प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी भांडगाव या ठिकाणी आले होते आणि त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावरील संपादित केलेल्या भूजमिनीचे मार्किंग करण्यासंदर्भात आलेले असताना भांडगाव येथील त्या शेतकऱ्यांनी मार्किंगचं काम थांबवण्यात आलेलं आहे. नेमकी यामागची भूमिका काय आहे शेतकऱ्यांची हे आपण समक्ष पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? सर, दौंड उप अधीक्षक भूमी अभिलेख दौंड या कार्यालयाकडून आम्हाला ह्या नोटिसा प्राप्त झाल्या. त्यानुसार 19/9/2025 रोजी मार्किंगचं काम करणार आहे असं आम्हाला कळवण्यात आलं. समक्ष जागेवर हजर राहावं असंही आम्हाला कळवण्यात आलं. त्यामध्ये काय मजकूर दिला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यामध्ये उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की मौजे भांडगाव तालुका दौंड येथील जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 पुणे सोलापूर रस्ता रुंदीकरणासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 17 यांच्याकडून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण 1956च्या तरतुदीनुसार संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील रीट पिटिशन क्रमांक 4748/2014 मध्ये उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांनी संपादन जमिनीची सुपरनिमताना करून माननीय न्यायालयात 12/7/2018 रोजी सादर केलेल्या, लक्षात घ्या सर, 12/7/2018 रोजी सादर केलेल्या मोजणी अहवालानुसार प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत प्रतिनिधीसह संपादन क्षेत्राची, साहेब लक्षात घ्या, संपादन क्षेत्राची मार्किंगची कार्यवाही करून तसा अहवाल सादर करण्याबाबत उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय शाखा पुणे यांनी दिनांक 30/6/2025 पत्राने कळवलेले आहे. त्यानुसार सदरच्या मार्किंगचे काम होत आहे. सर, आम्हाला एवढंच विचारायचं, मार्किंग करताना फक्त 2च पॉईंट घेतात का? विरुद्ध बाजूचे 2 पॉईंट घेतात आणि अलीकडच्या बाजूचं मार्किंग करताना संपादन क्षेत्राच्या 4ही बाजू दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याची उदाहरणार्थ एखाद्या गटामध्ये 8 गुंठे जागा जाते, ती जागा कुठून कुठपर्यंत जाते हे त्यांनी सांगणं हे पत्राच्या अनुषंगाने गरजेचं होतं. असं न करता फक्त नॅशनल हायवेचं संपादन किती झालंय एवढं फक्त दाखवलं. पूर्वी या संदर्भात मौजे भांडगाव हद्दीमध्ये पूर्वी संपादनाची प्रक्रिया 2013-14 पासून संपलेली आहे. त्यावेळेस ज्या झालेल्या मोजणीप्रमाणे संपादन केलेलं आहे त्या जमिनी नॅशनल हायवेनी ताब्यात घेतलेल्या आहे. त्या ठिकाणी रस्त्याचं पूर्ण काम केलेलं आहे. जमिनी ताब्यात घेतलेल्या असताना सुद्धा आता नवीन जी निमताना मोजणी केलेली आहे त्या निमताना मोजणीप्रमाणे 5 मीटर आतमध्ये, दक्षिण बाजूला 5 मीटर आतमध्ये संपादनाच्या खुणा करीत आहे. 5 मीटर म्हणजे जवळजवळ 17.5 फूट आतमध्ये संपादनाच्या खुणा करीत आहे. आम्ही फक्त शेतकऱ्यांनी त्यांना एवढीच मागणी केली की बाबा आमचं क्षेत्र, तुमचा रस्ता 20 मीटर आला, त्यानंतर आमचं संपादन, आमच्या जमिनी कुठून चालू झाल्या, कुठून तुम्ही संपादन केलं याबाबत आम्हाला माहिती द्या. संपादन क्षेत्राचं मार्किंग तुम्ही करणार आहात तर तुम्ही फक्त
संपूर्ण क्षेत्राचं संपादन केलेल्या क्षेत्राचं आम्हाला लांबी रुंदी थोडीशी सांगा. तर त्या लोकांनी आम्हाला विरोध केला. ते म्हणाले की आम्ही फक्त तिकडच्या बाजूच्या हद्दी दाखवणार, आम्ही रस्ता 20 मीटर ऐकत काय आहे हे दाखवणार नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाज असतो. आम्ही त्यांना विनंती करूनही, वारंवार विनंती करूनही, मागच्या वेळेसही त्यांनी आम्ही असं विनंती करून मधल्या हद्दी दाखवतो म्हटले आणि या मधल्या हद्दी दाखवत नाही. मग आमचा शेतकऱ्यांचा एवढाच प्रश्न आहे, आम्ही त्यांच्या कामाला कोणताही विरोध करत नाही आहे. आम्हाला नियमाप्रमाणे संपादन केलेल्या क्षेत्राच्या चारी बाउंड्री आम्हाला दाखवून द्याव्या. याच संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगतो, अधिकारी शिंदे साहेब यांनी सांगितलं की तुम्हाला जर 4 खुणा जाणून घ्यायच्या असतील तर तुम्हाला गटनिहाय मोजणी करावं लागेल. याबाबत काय सांगाल? या अगोदर माननीय उच्च न्यायालयामध्ये 2013 साली आम्ही शेतकऱ्यांनीच पैसे भरून आमची हद्द कायम मोजणी केलेली आहे. ती मोजणी 2013 साली सर्वांच्या नॅशनल हायवे अथॉरिटी SLO 17 शेतकरी यांना मान्य झालेली होती. असे असताना त्या मोजणीमध्ये 3D अवॉर्ड झालेले असताना त्या मोजणीमध्ये संपादन क्षेत्रामध्ये किंवा त्या जमिनीच्या नेचरमध्ये बदल करायचा कोणताही अधिकार नॅशनल हायवे ॲक्ट कलमामध्ये दिसून येत नाही. म्हणजे याचा अर्थ एकदा 3D आणि अवॉर्ड झाल्यानंतर संपादन अधिकारी किंवा मोजणी खात्याने त्यात कोणताही बदल करायचा नसतो. मुद्दा तुमचा लक्षात घ्या. तुम्ही जे चार कोपऱ्या दाखवा म्हणताय, हो, या संदर्भामध्ये तुम्हाला वेगळी मोजणी आणावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. नाही सर, तुम्ही जर पत्राच्या अनुषंगाने मी आता वाचून दाखवलेला मजकूर जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चक्क लिहिलं आहे संपादन क्षेत्राची मार्किंग. संपादन क्षेत्र म्हणजे आमच्या त्या 2 खुणा तेवढंच संपादन झालं का सर? आमचं संपादन कुठून सुरू झालं आणि कुठं संपलं हे तर दाखवणं गरजेचं आहे ना. हे अगदी बालवाडीतल्या मुलाला देखील कळेल. आज भूसंपादन करताना जमिनीचे 4ही कोपरे दाखवायला पाहिजे. त्या गटाच्या 4ही बाजू दाखवून, संपादन क्षेत्राच्या 4ही बाजू दाखवून की बाबा एवढी लांबी आहे, एवढी रुंदी आहे, तुमचं एवढं क्षेत्र बघा आम्ही संपादन केलं. आज त्या लोकांनी इथं मोजणी म्हणजे जे खुणा करायला आले होते किंवा मार्किंग करायला आले होते ते मार्किंगचं काम थांबवण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या काही मागणीनुसार किंवा हे शेतकऱ्यांनी काम थांबवलंय असं त्यांच्या बोलण्यातून येत आहे. तर नेमकी यापुढे तुमची शेतकऱ्यांची भूमिका काय राहील? आमचं संपादन क्षेत्र त्यांनी दाखवावं जेणेकरून आमच्या उच्च न्यायालयामध्ये सदरचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. माननीय उच्च न्यायालयाने ही निमताना झालेली मोजणी मान्य केलेली नाही. 2018 सालच्या ऑर्डरनुसार ह्याच्यामध्ये शेवटच्या कॉलममध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं 12/7/2018च्या तक्त्यानुसार मी कोणताही फायनल निर्णय दिलेला नाही किंवा ते कोणतेही मी मान्य केलेलं नाही असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आजच्या तारखेला मार्किंगचा विषय थांबलेला आहे. उद्या किंवा भविष्य काळामध्ये भांडगाव येथील शेतकऱ्यांची काय भूमिका राहील? आमचं भूमिका एवढंच आहे साहेब की जर ते म्हणतात, जर ते आमच्या जमिनीचं स्वरूपच बदलतात, आम्ही आमच्यापैकी 55 ते 60% लोकांनी अद्यापपर्यंत रक्कम स्वीकारलेली नाही आहे ह्या चुकीच्या कामामुळे. जर चुकीची रक्कम स्वीकारली आम्ही आणि ते पैसे परत भरायची वेळ आली तर आम्ही कुठून भरणार सर? आता आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणती तरी एक मोजणी मान्य करा. संपादन मंडळाला आमची एवढीच एक जाहीर विनंती आहे की तुम्ही निमताना मोजणी तरी मान्य करा, हायकोर्टाची मोजणी तरी मान्य करा. जर तुम्ही निमताना मोजणी मान्य करणार असला तर ह्या अगोदरच्या झालेल्या मोजण्या चुकीच्या झालेल्या आहेत एवढंच मान्य करा आणि निमताना मोजणीप्रमाणे आम्हाला मोबदला द्या. आणि निमतानाप्रमाणे आमच्या गटाच्या बाउंड्र्या फिक्स करून द्याव्यात. त्यांनी गटाच्याही बाउंड्र्या फिक्स कराव्यात आणि
आमच्या संपादन क्षेत्राच्या गटाच्या बाउंड्र्या फिक्स का करायच्या, तर त्यांनी दक्षिण बाजूला 5 मीटर संपादन झालेलं आहे. नॅशनल हायवेने ऑलरेडी 2013 मध्ये त्या जमिनी ताब्यात घेतलेल्या आहेत. तिथं त्यांनी बाउंड्री केली आहे, इलेक्ट्रिकचे पोल सीमांकन केलंय. तिथं हायवेचं काम पण झाले, काम पण झाले, हायवे चालू झालाय, टोल प्लाझा पण चालू झालाय. सगळं करतायत सर. तरी अजून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आणि पोलिसांचा बळाचा वापर करून ही लोक बळजुबरीनी आमची दक्षिण बाजूची जमीन 5 मीटर जमीन म्हणजे 17.5 फूट जमीन. भूसंपादन विभागाला तुमची काय मागणी असेल आता? भूसंपादन विभागाला आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये कोणती तरी एक मोजणी मान्य करा. तुम्ही अवॉर्ड 3D हे केले दुसऱ्या मोजणीच्या आधारे आणि ही ताबा गोष्ट घेता. तुम्ही तुमच्या वकिलाच्या माध्यमातून तुमची केस अजूनही कोर्टात चालू आहे. तुमची बाजू तुम्ही वकिलाच्या माध्यमातून कोर्टात मांडली पाहिजे. आम्ही 100% बाजू मांडतोय सर. आमच्यापैकी 6 शेतकऱ्यांनी याबाबत दाद मागितली. प्रत्येक शेतकऱ्याला जाता येत नाहीये सर, हायकोर्टात खर्च जास्त आहे म्हणून 6 शेतकरी आम्ही कसे तरी वर्गणी करून भांडतोय. आजपर्यंत सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून आम्ही जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये आमचे हे सदरच्या कामामध्ये घालवलेले आहेत. असं असताना नॅशनल हायवे आणि सरकार रोड असं दाखवतात. आम्ही शेतकरी रोड अडवतोय, आम्ही शेतकरी रोड अडवत नाहीये. रोडचं काम पूर्ण झालेलं आहे, रोडचं कुठेही काम अपूर्ण नाहीये. रोडला पूर्ण वाहतूक वाढली होतीये. कुठेही ट्रॅफिक जाम होते अशी कुठेही परिस्थिती नाहीये. असं असताना जाणून बुजून सरकारकडून शेतकऱ्यांवर आळ घेतला जातो.